आता बघा कसं येतं ऐकायला. हॅलो. हॅलो. आता बघा कसं येतं ऐकायला. अजून येत नाही का? खरखरीत येईल. अजून एक करत आहे. करत आहे का? हॅलो. येते खरखर. करत आहे. हॅलो. हॅलो. एक मिनिट म्यूट करतो. हॅलो. इकडं आवाज कसा येत? स्पीकर ऑफ करायला पाहिजे. हॅलो. आता बघा तुम्हाला ऐकायला येतं का? हा हा येते. आता चांगलं आहे. हा. ठीक आहे. पुन्हा शेअर करूया. जॉईनिंग चाललंय. पटापटा जॉईन करा. कोण होत नाही ते पटकन जॉईन करा. मला पुढे चालू करायचं आहे. त्याच्यातच वेळ चाललाय. ठीक आहे. 11 लोक आहोत आपण. हा. आता काय? आता प्रॉब्लेम आहे का? एक मिनिट. डबल येतो. डबल ऐकायला माऊसच काम करत नाही बरोबर. ते स्मूथ झालंय. आता बघा हे बंदच घेईना. इकडे हे ऑफच होत नाही. हा. आता कोण आलं परत? तिकडे बघत तोपर्यंत मला इकडे प्रॉब्लेम सुरू होते. कनेक्ट करत वेळ जाते. आता बघा की रेडियल नर्व मध्ये आपल्याला ज्या ठिकाणी रेडियल बोन येतं त्या एरियामध्ये आपल्याला जाऊन नाडी परीक्षण करायचंय आणि महसूस करायचंय
किसी व्यक्ति की दिल की धड़कन का आभास कर सकते हैं, बस यही नाड़ी जिसे हम चिकित्सक को जांचना होता है। बस इसी को शुरू से ठीक से परखना शुरू करना चाहिए, क्योंकि कई बार यह नाड़ी ऊपरी की तरफ व कई बार गहरी भी महसूस होती है. म्हणजे काल जाधवनी सांगितलं की नाडी लागत नाही. हे नाडी न लागण्याचं कारण आहे, काही वेळेला डीप मध्ये जाऊन बघायला लागतं, प्रेशर खूप वाढवावं लागतं तेव्हा नाडी येते. नाडी तुम्हाला बघायला मिळते. काही वेळेला तुम्हाला काय मिळते, सुपरफिलस लेवलला मिळते, वरच्यावर वरच्यावर तुम्ही नाडी बघू शकता. म्हणजे कधी कधी काय होतं, डीप मध्ये जावं लागतं, थोडं प्रेशर वाढवावं लागतं, वरच्यावर तुम्हाला नाडी मिळत नाही. त्यामुळे कधी कधी गहरी असते, कधी कधी वरच्या सुपरफिलस असते, वरच्यावर नाडी लागते. त्यामुळं त्याची कला शिकलं पाहिजे की कधी किती प्रेशर द्यायचं, नाडी बघताना किती प्रेशर द्यायचं. रेडियल बोन पासून रिस्ट जॉईंट पासून एक अंगुठा साधारण पोझिशन घ्यायची, त्या ठिकाणी काय करायचं, दोन बोटे ठेवायचे, पहिलं इंडेक्स फिंगर नंतर मिडल फिंगर. आपल्याला दोनच बोटामध्ये नाडी परीक्षण करायचं आहे, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर, दोनच बोट आपण यूज करायचे. इंडेक्स फिंगर कुठं असते, अंगुठ्याच्या शेजारी, आणि मध्यमा कुठं, अंगुठ्याच्या तर्जनी के साथ. हात की 5 उंगलियां में सबसे लंबी होती है. म्हणजे मध्यमा उंगली म्हणजे मधलं बोट आणि इंडेक्स फिंगर, अंगठ्याच्या जवळचं बोट, हे दोन्ही ठेवून तुम्ही काय करायचं, नाडीला जात आहे. आता तर्जनी याचा अर्थ काय झाला, इंडेक्स फिंगर. तर्जनी हिंदी शब्द आहे. इंडेक्स फिंगर जो आहे म्हणजे अंगठ्याच्या शेजारचं बोट, त्याच्या खाली जर नाडी लागत असेल तर ही सिंग्वाइन टेम्परामेंटची नाडी आहे. म्हणजे इंडेक्स फिंगर काय दाखवते, सिंग्वाइन टेम्परामेंट दाखवते, आणि मिडल फिंगर ही तुमची लिम्फॅटिक टेम्परामेंट दाखवते. म्हणजे दोन टेम्परामेंट आलं. पहिलं तुमचं टेम्परामेंट काय आलं, हे जे आहे, ही जे बोट येतं तुमचं इंडेक्स फिंगर जे आहे, हे इंडेक्स फिंगर काय करतं, तुमचं ब्लडची कंडिशन दाखवते, आणि ही लिम्फची कंडिशन दाखवते, दुसरं बोट. आणि दोनच बोटाने बघायचं आणि त्याने प्रेशर ऍडजस्ट करायचं. नाडी हाताला लागली पाहिजे. कधी कधी सुपरफिलस लागेल, पण कधी कधी काय करायला लागते, डीप प्रेशर द्यावं लागतं. आणि बघायची कुठे, काळा आणि पांढरा जे सरफेस आहे त्याच्या पांढऱ्या सरफेसवर ठेवून बघायची नाडी, पांढऱ्या सरफेसवर ठेवून बघायची नाडी. एक बोट सोडायचं रिस्ट जॉईंट पासून आणि दोन्ही बोट ठेवून नाडी चेक करायची. मग ते प्रेशर जे आहे ते प्रेशर तुम्ही ऍडजस्ट करायचं. कधी सुपरफिलस लागेल, कधी डीप लागेल, कधी सुपरफिलस लागेल, कधी डीप नाडी तुम्हाला लागू शकते. म्हणजे दोन्ही कंडिशन आहेत, एक सुपरफिलस लेवल, एक डीप लेवल. या दोन्हीही कंडिशन मध्ये नाडीची परीक्षा आपण करू शकतो. हा, सुपरफिलस लेवल आणि डीप लेवल या दोन्ही गोष्टीवर नाडी तुमची परीक्षण करता येते. तर्जनीच्या खाली जर लागली तर ही सिंग्वाइन टेम्परामेंट म्हणजे ब्लड रिलेटेड डिसीज तुम्हाला, तर्जनी इंडेक्स फिंगरवर तुम्हाला ब्लड रिलेटेड डिसीज दिसणार आहे, आणि दुसऱ्या लेवलला तुम्हाला काय दिसणार आहे, मध्यमावर लिम्फॅटिक टेम्परामेंट दिसणार. म्हणजे दोन्हीही टेम्परामेंटचा आपण काय करू शकतो, उपयोग त्याच्यामध्ये करू शकतो. तर हे पहिलं झालं. आता त्याची आणखी एक प्रकार आहे, तो त्याच्यात 3 धारा असतात. आता 3 धारा म्हणजे काय, 3 धारा म्हणजे काय तुम्हाला दाखवतो. 3 धारा बघा, ही एक इंडेक्स फिंगर आहे. बोट दिसतंय का सगळ्यांना, माझं बोट दिसतंय का, हॅलो, दिसतंय दिसतंय दिसतंय. हा, नाही, आता बाहेर गेलो, कॅमेऱ्याच्या बाहेर गेलो सर. कॅमेऱ्याच्या बाहेर गेलं. हा, आता दिसतंय, आता दिसतंय. आता बघा, ही जी लाईन आहे, म्हणजे अंगठ्याच्या साईडची जी लाईन आहे, ही पहिली लाईन, ही फर्स्ट तुमची धारा आहे.
त्याच्यानंतर ही मधली जी लाईन आहे ती सेकंड आणि इंडेक्स फिंगर आपल्या मिडल फिंगरच्या जवळची जी लाईन आहे ती थर्ड. म्हणजे 3 काय बघायचं, मिनिस्कस बघायचं. 3 मिनिस्कस तुमच्या लक्षात आल्या? हॅलो, हो हो बोटावरच्या आलं आलं असतो. आलं. हा 3 मिनिस्कस ज्या तुमच्या ज्या आहेत त्या 3 मिनिस्कस तुम्हाला दाखवतात. म्हणजे मिडल फिंगरच्या जवळची थर्ड आहे, सेंटर जी आहे ती मिडल आहे आणि अंगठ्याच्या जवळची जी आहे ती फर्स्ट आहे. म्हणजे 3 मिनिस्कस तुम्हाला लागणार आहे. मग तुमचा जो नाडीचा प्रवाह आहे जो कुठल्या मिनिस्कस खाली आहे त्याच्यावर वेगळी धार असते. मधल्याला प्रवाहाला कुठलं येतं आणि शेवटच्या प्रवाहाला जर लागत असेल तर त्याचा संबंध कशाशी आहे. लक्षात आलं? आता आपण इंडेक्स फिंगरची चर्चा करूया. इंडेक्स फिंगरचा पहिला मिनिस्कस, इंडेक्स फिंगरचा पहिला मिनिस्कस. आता त्याच्यावर काय लागतं? जो रक्त पैदा करने वाले अंगों व तंत्रों को दर्शाती है. म्हणजे पहिल्या मिनिस्कसच्या खाली जर नाडी लागली, पहिल्या इंडेक्स फिंगरला नाडी लागली, याचा अर्थ तो ब्लड रिलेटेड प्रॉब्लेम आहे, सिंग्वाइन टेम्परामेंटचा व्यक्ती आहे. आणि पहिल्या सतहेवर जर नाडी लागली तुम्हाला मेनिस्कसला, तर हे काय दर्शवतो तुम्हाला? रक्त पैदा करने वाले ऑर्गन. आता रक्त पैदा करने वाले ऑर्गन कुठले आहेत तुमचे? लिव्हर आहे, बोन मॅरो आणि बोन मॅरो आहे. म्हणजे पहिल्या सतावर जर तुम्हाला नाडी लागली तर याचा अर्थ असा झाला की तुमचा डिसीज कशामध्ये आहे? रक्त पैदा करने वाले ऑर्गन मध्ये. तुमचा डिसीज कशात झालेला आहे? रक्त पैदा करने वाले ऑर्गन मध्ये. रक्त पैदा करने वाले ऑर्गन में काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणून नाडीची धडकन कुठे लागते? पहिल्या मिनिस्कसवर लागते. म्हणजे रोगाचं केंद्र कुठं असतं? तर रक्त पैदा करणे ऑर्गन मध्ये. म्हणजे तुम्हाला ऑर्गन समजले, तुम्हाला आता ऑर्गन समजला. दुसऱ्या मिनिस्कसवर काय लागतं? दुसरा मिनिस्कस सेकंड नंबर सेंटरला जर नाडी लागत असेल तर रक्त प्रवाहित करने वाले अंग व तंत्र रोगग्रस्त होते. रक्ताला प्रोव्हाइड करणारे म्हणजे जे सर्क्युलेशन करणारे जे ऑर्गन्स आहेत, म्हणजे त्याच्यात रक्तवाहिन्या आल्या, त्याच्यामध्ये हार्ट आलं, त्याच्या संदर्भामध्ये सेकंड मिनिस्कस वर तुम्हाला डिसिजन करतायत. म्हणजे रक्तवाहिन्या ब्लॉक आहेत, हार्ट मध्ये काहीतरी बिमारी आहे, रक्ताला प्रवाहित करणारे ऑर्गन त्यात मध्ये गडबड असेल तर सेकंड मिनिस्कस वर तुम्हाला नाडीचा आभास दिसणार आहे. म्हणजे तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आहे. पहिलं काय झालं? टेम्परामेंट निघालं. इंडेक्स फिंगरच्या खाली नाडी लागते, त्याच्यानंतर सेकंड स्पितायावर जर नाडी लागत असेल तर रक्त प्रवाहित करने वाले अंगतंत्र में रोग आहे, रोगग्रस्त आहे, असं त्याचा अर्थ झाला. म्हणून हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. 3 मिनिस्कस समजणं महत्वाचं आहे. आता तिसऱ्या सतहेवर जर राहिलं तर काय होणार? तर रक्त शुद्ध करने वाले ऑर्गन. आता तुम्हाला माहिती आहे रक्त शुद्ध करणारे ऑर्गन कुठले आहेत? माधुरी चव्हाण सांगा, रक्त शुद्ध करणारे ऑर्गन कुठले? शरीरात रक्त शुद्ध कोण करतं? 2 ऑर्गन महत्वाचे आहेत. सर किडनी, स्प्लीन आणि लंग्स. हा, म्हणजे किडनी आणि लंग हे 2 ऑर्गन असे आहेत की ब्लडला शुद्ध करतात. सर लिव्हर नाही ना त्यामध्ये? लिव्हर येत नाही. लिव्हर असिस्टिंग ऑर्गन आहे. बाहेर काढणारे 2 ऑर्गन महत्वाचे कुठले आहेत तुमचे? बाहेर काढणारे महत्वाचे ऑर्गन. समजा कार्बन डायऑक्साईड लंग बाहेर काढतात,
युरिक किडनी काय करतो, युरिक ऍसिड, युरिया सगळं बाहेर काढतो. म्हणजेच रक्ताला शुद्ध करण्याचं काम तेच करतो ना, समजून घ्या. रक्ताला शुद्ध करण्याचं काम तेच करतात. समजलं का तुम्हाला? रक्ताला शुद्ध करण्याचं काम तेच ऑर्गन तुमचे करत असतात. त्यामुळं रक्ताला शुद्ध करणारे ऑर्गन म्हणजे लंग आणि किडनी. म्हणजे तिसऱ्या मेनिस्कस वर जर नाडी लागली, याचा अर्थ मूळ केंद्र कुठं आहे? रक्त शुद्ध करणाऱ्या ऑर्गन मध्ये आहे. रक्त शुद्ध करणाऱ्या ऑर्गन मध्ये. म्हणजे तुम्हाला सिम्पटम दिसले की रक्त खराब होतंय. रक्त दूषित झाल्यानंतर काय काय रोग होऊ शकतात सांगा? रक्त दूषित झालं, स्किन प्रॉब्लेम, स्किनचा प्रॉब्लेम सुरू होतो ना मेन. स्विचिंग होणे, बर्निंग सेन्सेशन येणे, युरिनला बर्निंग होणे, आग होणे कुठेही, हे रक्तदोषाचे लक्षण आहेत. रिॲक्टिव्ह स्टेज त्याला म्हणतात. रिॲक्टिव्ह स्टेज. रक्त खराब झालं. रक्त खराब झालं म्हणजे त्याच्यामध्ये अनवॉन्टेड पदार्थांची रेलचेल निर्माण झाली, म्हणजे ते प्युरिफाय झालं नाही. त्यामुळे वेगवेगळे सिम्पटम्स तुम्हाला येतात आणि मग तुम्ही कन्फर्म करता की कशामुळे होते. आता समजा तुमची नाडी वेगळ्या ठिकाणी लागली, नेमकं कोण प्रॉब्लेम करते हे शोधायला अडचण आहे ना तुम्हाला. आता तुम्ही मगाशी सांगितलं लिव्हर तर सगळ्याची जननी आहे, पण किडनीत प्रॉब्लेम आहे. लिव्हर ओके दाखवते, किडनीत प्रॉब्लेम आहे. हे कसं तुम्ही व्हेरीफाय करा? हे नाडीनं लक्षात येणार आहे. म्हणजे रक्त प्युरिफाय करणारे जे ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये लंग आणि किडनीचा मेजर पार्ट आहे. तिथं लागते. याचा अर्थ तुम्ही काय करायचं, लिव्हरकडे न बघता तुम्हाला लंग आणि त्याच्याकडे बघितलं पाहिजे, किडनीकडे बघितलं पाहिजे, त्याचं फंक्शन बरोबर होतंय की नाही. म्हणजे तुम्हाला डिफरन्शियल डायग्नोसिस करायला मदत होते. डिफरन्शियल डायग्नोसिस. आता टंग पण दाखवणार आहे. टंग पण दाखवणार आहे. टंगच्या लंगच्या एरियामध्ये गडबड आहे, टंगच्या किडनीच्या एरियामध्ये गडबड आहे. जिभेवर तुम्हाला मार्क केलं की नाही, म्हणजे तुम्ही डिफरन्शियल डायग्नोसिस करू शकता की एक्झॅक्टली कुठल्या ऑर्गन मध्ये प्रॉब्लेम आहे. नाडी परीक्षणाचा बेनिफिट हा आहे की एक्झॅक्ट तुम्हाला लोकेट करता येईल कुठचा प्रॉब्लेम. जीएफआर रेशो कमी झालेला आहे. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट चेक करा, किडनीचं फंक्शन लक्षात येतं. व्हॉल्यूम ऑफ द युरिन किती आहे ते आपल्याला माहिती आहे. जीएफआर टेस्ट केला किडनीचा, किडनीचं फंक्शन लक्षात येतं. जीएफआर जर कमी झालेला असेल तर ब्लड प्युरिफाय होत नाही. ग्लोमेरुलर फिल्टरेशन रेट, ग्लोमेरुलर फिल्टरेशन रेट तो प्रॉपर फिल्टर होत नसेल, जीएफआर कमी असेल, युरिन आउटपुट भरपूर आहे, युरिन आउटपुट भरपूर आहे, पण जीएफआर रेशो जर कमी झाला असेल तर 100% ब्लड इम्प्युअर होत. आणि हे नाडीवर तुम्हाला कळतं. कशाचं परीक्षण करायचं हे नाडीवर समजतं. तुम्ही पटकन जीएफआर टेस्ट केला तर तुमचं डायग्नोसिस परफेक्ट असं दिसतं. आणि आपल्याकडे किडनीची रेमेडी किसेक आहे. S6 इज अ किडनी रेमेडी. S6 काय करते, किडनीचं फंक्शन इम्प्रूव्ह करते. S6 तुम्ही जर दिलं त्याला तर किडनीचं फंक्शन व्यवस्थित चालू होणार आहे, तुम्हाला लक्षात येईल. आणि बीपी पण वाढलेला आहे पेशंट, बीपी हाय आहे प्लस ही कंडिशन. म्हणजे रक्त शुद्ध करणाऱ्या ऑर्गन तुम्हाला जर समजला तर तुम्ही पर्टिक्युलर जाऊन टेस्ट करू शकता किडनीचं फंक्शन बरोबर आहे की नाही. जीएफआर रेशो टेस्ट करणार तुम्हाला सापडलं बरोबर आहे. समजा किडनी ओके आहे, आता ते पण आपल्याला चेक करता येतं. ते थोडस वेगळ्या पद्धतीने चेक करायचं. त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा डिफरन्शिएट करता येतं. मग टंग डायग्नोसिस याच्यात मदत करते तुम्हाला. लंग एरियामध्ये प्रॉब्लेम आहे,
लंग एरियामध्ये प्रॉब्लेम आहे तर तुम्ही 100% ना की लंगमुळे हे प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये गडबड आहे, उच्छ्वासच होत नाहीये. चायनीज अॅक्युपंक्चर काय सांगतं? श्वास घेण्याची प्रक्रिया कशाची संबंधित आहे? किडनीची संबंधित. श्वास सोडायची जी प्रक्रिया आहे ती लंगचा संबंध आहे. लंग काम करत नाही, उच्छ्वासच होत नाहीये. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड झालं आणि त्याच्यापासून कार्बोनिक ऍसिड तयार झालं आणि म्हणून इचिंग सुरू झालं. बॉडी भर इचिंग 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 झाला, रक्त दोष निर्माण झाला. हे तुम्हाला मेनिस्कस दाखवू शकतं. त्याच वेळेला टंग पण दाखवू शकते. टंग पण तुम्हाला दाखवले. टंगच्या किडनीच्या एरियामध्ये तुम्हाला काय दिसेल? डब्बे दिसतील, क्रॅक दिसतील, परत दिसेल, येलोईत परत दिसेल, स्टॅग्नेशनची परत दिसेल. म्हणजे किडनीचा एरिया तुम्ही चेक केला, लंगचा एरिया जर तुम्ही चेक केला तर तुम्ही डायग्नोसिस करू शकता की नेमकं कुठल्यामध्ये या रिलेशनशिपमध्ये काय संबंध आहे. तर ते तुम्हाला बघता येईल आणि ती रेमेडी जर तुम्ही वापरली तर इमिजिएटली काय होणार आहे? तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. तुमचा प्रॉब्लेम काय होणार आहे? सॉल्व्ह होणार. लक्षात घ्या. हे मेनिस्कसच्या सहाय्यानं तुम्ही चेक करू शकता. हे मेनिस्कसच्या सहाय्यानं तुम्ही काय करू शकता? चेक करू शकता. आता मध्यमा उंगलीकडे जाऊया आपण. अब तक पहली दृष्टया में आप समझ सकते कि रोग का मूल केंद्र कहाँ है और रोग को बिना पूछे आप रोग को बता सकते कि रोग का मूल कारण क्या है. तुम्ही नाडी बघितली, तुम्हाला सिग्मॉइड टेम्परामेंटची नाडी मिळाली. सिग्मॉइड टेम्परामेंटची नाडी मिळाल्यावर तिसऱ्या मेनिस्कसवर आभास झाला. तुम्ही पटकन सांगू द्या, रक्त शुद्ध करणाऱ्या ऑर्गन मध्ये तुझा प्रॉब्लेम आहे, लंग किडनी मध्ये प्रॉब्लेम आहे. विदाउट आस्किंग एनी क्वेश्चन यू कॅन डायग्नोसिस द पेशंट. तुम्ही काय करू शकता? डायग्नोसिस करू शकता. म्हणजे रक्त प्युरिफाय करणाऱ्या ऑर्गन मध्ये गडबड आहे, आयदर ऑफ द किडनी, आयदर ऑफ द लंग. हे तुमच्या लक्षात येईल. त्याचं मूळ केंद्र कुठं आहे हे शोधण्यासाठी सगळा खटाटोप आहे. नाडी बघितल्यानंतर जीभ बघा. जीभ बघितल्यानंतर तुम्हाला कळलं की लंग एरियामध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही लंग एरियामध्ये जाऊन प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे पल्स डायग्नोसिस अँड टंग डायग्नोसिस या दोघांना मिळून जर तुम्ही काम केलं तर तुम्ही खूप चांगल्या लेवल पर्यंत, डीप लेवल पर्यंत ट्रीटमेंट करू शकता. डीप लेवल मध्ये तुम्हाला अभ्यास करा, पण याच्यासाठी अभ्यास करायला पाहिजे. नाडी बघितली पाहिजे बरेच लोकांची आणि त्याचं रिलेशनशिप, को रिलेशन बघायला पाहिजे. लंग, टंग बघा, आयरिश बघा, डोळ्यामध्ये बघून सुद्धा निदान करता येतं. डोळ्यामध्ये सुद्धा बघून निदान करता येतं तुम्हाला. ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. प्राथमिक लेवलला टंग आय डायग्नोसिस कसं करायचं, प्राथमिक लेवल, ते पण तुम्हाला सांग. ठीक आहे. तर हे झाला पहिला पार्ट. आता दुसरा पार्ट, मध्यमा उंगली, मिडल फिंगरवर तुम्हाला लागलं, नाडीचा ठोका तुम्हाला मिडल फिंगरवर लागला तर याचा अर्थ रस धातू बनचा प्रॉब्लेम असतो. केंद्र कुठं आहे? रस बनाने वाले, शुद्ध करने वाले, रसाचा इस्तेमाल करने वाले ऑर्गन के तंत्र में रोग का मूल कारण है. इस उंगली से रस को जांचा जाता है. अगर रेडियल नाड़ी पर उंगली रखने की ही नाड़ी की धड़कन मध्यमा उंगली पर तेज शक्ति से आवाज हो रही है तो ध्यान लेना चाहिए कि रोग का केंद्र हमारे रसतंत्र में कहीं है. रसतंत्रामध्ये त्याचं प्रॉब्लेम आहे. आता रसतंत्रामध्ये काय? रस बनाने वाले ऑर्गन, रस को शुद्ध करने वाले ऑर्गन और रस को प्रयोग करने वाले ऑर्गन, यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. लिम्फॅटिक टेम्परामेंटची नाडी आहे. लिम्फॅटिक टेम्परामेंटची नाडी मिडल फिंगर मध्ये तुम्हाला जाणवली.
आता त्याच्यामध्ये कन्सिडरेशन काय आलं? लिंफ बनवणे ऑर्गन, लिंफला शुद्ध करणारे ऑर्गन आणि लिंफला यूज करणारे, प्रवाहित करणारे ऑर्गन, या 3 गोष्टीमध्ये कुठंतरी रोगाचं मूळ आहे. आता आपल्याला काय करायचंय? त्या तिघांचं अनालिसिस करायचंय, त्यातलं नेमकं कुठलं आहे. आता मिडल फिंगर मध्ये सुद्धा काय येतं बघा, दिसते का माझी मिडल फिंगर? मिडल फिंगर दिसते का? हो हो. आता ज्याची इंडेक्स फिंगरच्या जवळची जी आहे ती पहिली स्वतः झाली, पहिलं मिनिस्कस झालं, सेंटरला सेकंड मिनिस्कस, आणि जे रिंग फिंगरच्या बाजूला आहे ती थर्ड मिनिस्कस झाली. म्हणजे 3 प्रवाह लक्षात आले. अंगठ्याच्या बाजूला आहे तो पहिला प्रवाह, मधल्या बाजूला आहे हा दुसरा प्रवाह, आणि रिंग फिंगरच्या बाजूला जी सतही येतं ती तिसरा प्रवाह झाला. आता पहिल्या प्रवाहात काय दाखवतं? पहिल्या प्रवाहामध्ये फर्स्ट नंबर वाली मिनिस्कस कर अगर शक्तिपूर्ण आभास हो रहा है तो जान लेना चाहिए रोग का केंद्र रस बनाने वाले अंग ग्रंथियों में है. आता रस बनावणे वाले अंग कुठले? रस बनवणारे अंग कुठले कुठले आहेत? स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे. त्याला असिस्टिंग करणाऱ्या ग्रंथी कुठल्या आहेत? सलायव्हरी ग्लँड आली, पॅनक्रिया आला, स्टमक मधले ग्लँड झाल्या सिक्रेट करणाऱ्या. या सर्व ग्रंथी जबाबदार आहेत रस धातू तयार करायला. रस धातू थायरॉइड आहे. त्या सर्व ग्रंथी काय करतात? रस धातू चांगला करतात. रसाची निर्मिती चांगली करण्याकरता थायरॉइड सिक्रिशन, पॅराथायरॉइड सिक्रिशन, त्यानंतर पॅनक्रियाटिक सिक्रिशन, स्टमक मधलं सिक्रिशन, सलायव्हरी ग्लँड मधलं सिक्रिशन, डिओडिनम मध्ये असलेल्या ग्रंथीचं सिक्रिशन, लार्ज इंटेस्टाईन मध्ये असलेल्या ग्रंथीचं सिक्रिशन, आणि किडनीशी सुद्धा त्याचा संबंध आला. न्यूट्रिशन बनाने वाले अंग, हे तुम्हाला काय दाखवतं? मेनिस्कस नंबर 1 वर त्याची कंडिशन दाखवतं. आणि 2 वर काय दाखवतं? रस धातु को प्रवाहित करने वाले अंग में केंद्र करत. लिम्फॅटिक सिस्टम, ज्या ठिकाणी लिम्फॅटिक सिस्टमची संबंध आहे, ही लिम्फॅटिक सिस्टम तुम्हाला सेकंड नंबरच्या मेनिस्कस वर दिसणार आहे. सेंटर ऑफ दी मिडल फिंगरच्या सेंटरला तुम्हाला ती दिसणार आहे. आणि तिसऱ्यामध्ये रसाला शुद्ध करणारी ऑर्गन्स, रसाला शुद्ध करणारे ऑर्गन्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात. लक्षात ठेवायचं, रसाला शुद्ध करणारे ऑर्गन हे तिसऱ्या मेनिस्कस वर दिसत. आता हे करण्याकरता तुम्हाला काय करायला पाहिजे? सतत वेगवेगळ्या लोकांचे नाड्या बघितल्या पाहिजे. सीपीसीचा रिपोर्ट आला किंवा व्हिटॅमिन सप्लिमेंट अमुक अमुक कमी आहे, हे कमी आहे, ते कमी आहे, ते कमी आहे, ते कमी आहे, डेफिशियन्सी आहे, याची डेफिशियन्सी, त्याची डेफिशियन्सी. तुम्हाला पहिली गोष्ट कळली की प्रॉपर न्यूट्रिशन बनत नाहीये. आम दाखवला आर ए फॅक्टर पॉझिटिव्ह झाला म्हणजे काय झालं? आर ए फॅक्टर पॉझिटिव्ह झाला म्हणजे काय झालं? रोमॅटिक अँथरायटिसची कंडिशन आहे. आम वात तयार झाला, आम तुमच्या शरीरात तयार झाला. याचा अर्थ काय झाला? रस बनाने वाले ऑर्गन डिफेक्टिव्ह, रस बनाने वाले ऑर्गन मध्ये काहीतरी डिफेक्ट निर्माण झाल्यामुळे रस धातू बिघडला. प्रॉपर रस धातू तयार झाला नाही, त्यावेळेला तुम्हाला नाडीची धडकन मिडल फिंगरच्या प्रथम सतेवर दिसणार आहे. आणि मग तुम्ही लक्षात घ्यायचं की ती डायजेस्टिव्ह सिस्टम बरोबर आहे का?
प्रॉपर सिक्रिशन ऑफ इन्सुलिन आहे का, प्रॉपर सिक्रिशन ऑफ ज्युसेस आहे का, हे लक्षात आलं पाहिजे. आता त्याचं उदाहरण सांगतो की स्टमक मध्ये सलायव्हेशनच होत नाहीये, लाळच सुटत नाही, अन्नाचं पचनच होणार नाही. त्यानंतर ते स्टमक मध्ये गेलं, त्याच्यामध्ये प्रॉपर म्युकस नाहीये, म्युकस सिक्रिशन होत नाही, प्रॉपर हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रिट होत नाही, प्रॉपर पेप्सिनोजिन सिक्रिट नाही होत. अशा कंडिशन मध्ये अनडायजेस्टेड फूड पार्टिकल तयार होतात. अनडायजेस्टेड फूड पार्टिकल याचा अर्थ काय झाला? अनडायजेस्टेड फूड पार्टिकल निर्माण झालं तर त्याचा अर्थ काय झाला? अनडायजेस्टेड फूड पार्टिकल. समजून घ्या तुम्ही. अनडायजेस्टेड फूड पार्टिकल तयार झालं तर काय होणार आहे? आम तयार झाला. प्रॉपर न्यूट्रिशन नाहीये, आम तयार झाला त्याच्यामध्ये. समजून घ्या तुम्ही काय होतं. तर त्यावेळेला तुमची नाडी काय दाखवते? मिडल फिंगरच्या फर्स्ट सतेवर नाडी दाखवते आणि तुम्ही टंग डायग्नोसिस केलं आणि तुम्हाला दिसलं की स्टमक एरियामध्ये गडबड आहे. नाव यू गॉट द रेमेडी ऑफ द स्टमक. काय आहे तुमच्याकडे? S1 C15 S2 या रेमेडी तुमच्याकडे आहेत. यू कॅन सिलेक्ट दॅट रेमेडी आणि पेशंटला देणार आहे. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही नाडी परीक्षण केलं आणि टंग बघितली, नाडी तुम्हाला काय दाखवली? मिडल फिंगरच्या फर्स्ट सतेवर नाडी दाखवली. तुमचा प्रॉब्लेम आहे की रस बनाने वाले धातू में प्रॉब्लेम है. आता नेमकं कुठला झाला बघायसाठी काय करायचं? टंग बघायची त्याची आणि तुम्हाला दिसलं की त्याच्या स्टमक एरियामध्ये, स्प्लीन एरियामध्ये प्रॉब्लेम आहे, लिव्हर एरियामध्ये प्रॉब्लेम आहे, गॉल ब्लॅडर एरियामध्ये प्रॉब्लेम आहे. स्टमक एरियामध्ये प्रॉब्लेम दाखवतोय, मिडल वॉर्मर मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम दाखवतोय, तर 100% काय झालं? नाडी कुठे लागली? लिंफ बनाने वाले ऑर्गन. तुम्ही टंग बघितली, तुम्हाला सापडलं की टंग मध्ये, स्टमक एरियामध्ये प्रॉब्लेम दाखवतोय, तर 100% तुम्ही काय करणार आहे? स्टमक रेमेडी सिलेक्ट करणार. स्टमक रेमेडी काय आहे? S1 आहे, S2 आहे, C15 आहे. स्ट्रक्चरल प्रॉब्लेम असेल तर C15, सिक्रेटरी प्रॉब्लेम असेल तर S2 आणि ओव्हरऑल प्रॉब्लेम असेल तर S1. S1, S2, C15 आर द रेमेडीज ऑफ द स्टमक. पॉझिटिव्ह फंक्शन आहे का निगेटिव्ह फंक्शन आहे? ऍसिडिटी वाढलेली आहे, हायपर ऍसिडिटी दाखवत आहे. पेशंट आल्या आल्या म्हणतो की आंबट गुळणी तोंडात येते, आंबट. सकाळी उठलं की तोंड आंबट आहे, बर्निंग सेन्सेशन आहे. व्हॉट इट इंडिकेट? पित्त वाढलेलं आहे, पित्ताचं सिक्रेशन जास्त प्रमाणात होते, पित्ताचं सिक्रेशन हाय झालेलं आहे आणि म्हणून ऍसिडिटी तयार झाली. ऍसिडिटी तयार झाली तर रसधातू बिघडला. समजून घ्या तुम्ही. रसधातू बिघडला, रसधातू बिघडला तर पुढे प्रॉब्लेम सगळे सुरू होणार आहेत. प्रॉपर रस बनलेला नाहीये म्हणजे ब्लड खराब होणार. ब्लड खराब झालं की पुढचे टिश्यू सगळे खराब होतात. म्हणजे याचं ओरिजिनल कुठं आहे? ऍसिडिटी. हायपर सिक्रिशन दाखवतंय तुम्हाला, हायपर सिक्रिशन आहे. तिथे बघितलं की पिळी परत दिसते स्टमक मध्ये, पिवळ्या रंगाची जिभेवर काय दाखवते? लेअर दाखवतोय, इंडिकेट करते हीट वाढलेली आहे, पित्त वाढलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी सिक्रेशन जास्त आहे. तुम्ही सिलेक्शन करणार S2 पण निगेटिव्ह मध्ये करणार, कारण त्या ठिकाणी एक्सेस पित्ताचा प्रादुर्भाव झालेला आहे, एक्सेस आहे.
एक्सेस सिक्रेशन झालं, पॉझिटिव्ह टाईप ऑफ डिसीज आहे, निगेटिव्ह रेमेडी यूज करा. मला जीभ दाखवून जाते काय प्रॉब्लेम झालेला आहे. हायपो ऍसिडिटी खाल्लं की अन्न पचतच नाही, अन्न पुढे सरकतच नाही, पोट फुगून राहतं जेवल्यानंतर, कफ वाढलेला असतो. या ठिकाणी काय झालं, हायपो ऍक्टिव्हिटी ऑफ द स्टमक. इथे पॉझिटिव्ह डिसीज मध्ये पॉझिटिव्ह दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे, H2 ला पॉझिटिव्ह मध्ये जर दिला तर सिक्रेशन वाढणार आहे आणि ऑटोमॅटिकली अन्न पुढे सरकायला सुरू होईल. तर हे तुम्हाला कळलं जिभेवरून. जीभ तुम्हाला दाखवते, समजा पॅनक्रियामध्ये प्रॉब्लेम आहे, ग्रंथी आहे ना पॅनक्रिया, आणि फर्स्ट मिनिस्कसवर नाडी लागलेली आहे तुम्हाला, आणि तुम्हाला माहिती झालं की देर इज अ प्रॉब्लेम, रस बनाने वाले ऑर्गन में प्रॉब्लेम आहे. आता याला चेक कसं करायचं, स्टमक मध्ये प्रॉब्लेम आहे का पॅनक्रिया मध्ये प्रॉब्लेम आहे का स्प्लीन मध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही जीभ बघितली, जीभ मध्ये पॅनक्रिया एरियामध्ये प्रॉब्लेम दाखवतोय, पॅनक्रिया इज नॉट वर्किंग प्रॉपरली, इमिजिएटली पॅनक्रियाची रेमेडी H2 आहे. H2 पॅनक्रियावर पण काम करते, सिलेक्शन ऑफ रेमेडी H2 झालं, सिक्रेशन कमी आहे, पॉझिटिव्ह द्या, सिक्रेशन जास्त आहे, हायपो ऍसिडिटी क्रिएट झाली. हायपो ऍसिडिटी आहे, हायपर नाही आहे, हायपो ऍसिडिटी आहे. जेवण झाल्यानंतर 2 तासानं जळजळ व्हायला सुरुवात आहे. जेवण खाल्ल्यानंतर 2 तासांनी पित्ताचा अटॅक आला, 100% इट इज अ हायपो डिसीज, हायपो ऑफ द पॅनक्रिया, अँड पॅनक्रिया गॉट द मेजर रोल. त्याच्यासाठी ऍसिड बेस बॅलन्स करण्याचं काम पॅनक्रिया करते. आपल्याला फक्त पॅनक्रिया इन्सुलिनच माहिती आहे. पॅनक्रिया इज एक्झोक्रॅनिक अँड एंडोक्रॅनिक ग्लँड, दोन्हीही ग्लँड वर काय करते, एक्झोक्रॅनिक फंक्शन पण आहे. कारण पॅनक्रियाटिक ज्यूस काय काय डायजेस्ट करतो, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, सगळ्याचं डायजेशन करणार एन्झाईम आहे, त्या ठिकाणी सिक्रेट होत असतं. बायकार्बोनेट सिक्रेट होतात, त्यामुळं अन्न बॉयलच आलेलं, स्टमक मधनं बॉयलच आलेला न्यूट्रल करायचं काम पॅनक्रिया करत असतं. आणि म्हणून हायपो ऍसिडिटी मध्ये देर इज अ लेस फंक्शन ऑफ द पॅनक्रिया, डिओडिनम. डिओडिनम समजून घ्या तुम्ही काय आहे ते, समजून घ्या, हे त्याचं काम आहे. म्हणजे तुम्हाला मेनिस्कस नंबर 1 वर नाडी लागली, तुम्ही टंग बघितली, पॅनक्रियाटिक एरियामध्ये गडबड आहे, पॅनक्रियाटिक एरियामध्ये गडबड आहे. आणि पॅनक्रियावर काम करणारी रेमेडी H2 आहे. पॅनक्रियावर काम करणारी रेमेडी काय आहे, H2 आहे. नो सिक्रेशन ऑफ द पॅनक्रियाटिक ज्यूस, सिक्रेशन वाढवण्यासाठी H2 चा वापर करायला पाहिजे. S1 चा वापर करायला पाहिजे, पर्टिक्युलरली H2. S1 ने पण काम होतं, युनिव्हर्सल रेमेडी आहे, स्वामी का सर्व गोष्टीवर काम करते. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन ऑफ रेमेडी झाली H2, बिकॉज पॅनक्रिया इज नॉट वर्किंग, दॅट्स वाय देर इज ऍसिड. पण हायपर ऍसिडिटी आणि H2 पॉझिटिव्ह मध्ये दिला तर आणखीन वाढणार आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे त्याचा टाइम पिरियड बदलला, जेवण झाल्यानंतर 2 तासांनी मला पित्ताचा अटॅक येतो, इट इज हायपो ऍसिडिटी. आणि उठल्या तोंड आंबट असणे, हे जो प्रकार आहे, ही हायपर ऍसिडिटीचा प्रकार आहे. दॅट इज हायपर फंक्शन, दॅट इज हायपो फंक्शन. हायपो फंक्शन ऑफ द पॅनक्रिया लीड टू हायपो ऍसिडिटी, आणि एक्सेस फंक्शन ऑफ द स्टमक लीड टू हायपर ऍसिड. हे तुमच्या लक्षात येईल, जिभेवरून परीक्षण केलं की तुमच्या लक्षात येईल काय झालेलं आहे ते. So you can make a differential diagnosis and you can select the remedy accordingly.
अकॉर्डिंगली तुम्ही काय करू शकता, सिलेक्शन ऑफ रेमेडी करू शकता. म्हणजे पल्स अँड टंग डायग्नोसिस एकत्र केलं, त्याचबरोबर आयरिश डायग्नोसिस एकत्र केलं. यू डोंट वॉन्ट टू डिपेंड अपॉन द पॅथॉलॉजिकल कंडिशन. या माणसाच्या सोबतच असतात, आलेल्या पेशंट मध्येच बघायला येतं, कुठेतरी लॅब मध्ये पाठवण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही, परीक्षण करण्याची आवश्यकता नाही. कन्फर्मेशन साठी टेस्ट करू शकता तुम्ही, असं म्हणत नाही, यू कन्फर्म इट. पण इनिशियल डायग्नोसिस, प्रायमरी लेवलला डायग्नोसिस तुम्हाला करता येईल की पेशंट आला, लक्षण घेऊन येतो पेशंट, लक्षण घेऊन आलेला पेशंट आहे, त्या लक्षणाला कोरिलेट करावं लागतं. ऑर्गनशी रिलेटेड प्रॉब्लेम काय आहे याचं कोरिलेशन आपण जर केलं, ते आपण नाडी परीक्षण, टंग डायग्नोसिस, आयरिश डायग्नोसिसच्या 3 मेथडने आपण त्याचं कन्क्लुजन करू शकतो की डिसीज कुठं आहे, नेमका रोग कुठं आहे. हे तुम्हाला समजलं तर तुमच्याकडे 38 अशा रेमेडीज आहेत की द्या वर्क ऑन द ऑर्गन लेवल, ऑन द सिस्टम लेवल, आणि त्यातलं तुम्ही सिलेक्शन पॉझिटिव्ह निगेटिव्ह करायचं आहे आणि पेशंटला अटेंड करायचं. आणि म्हणून आपण हे जे तंत्र आहे, हे तंत्र स्टडी करणं गरजेचं आहे. हे तंत्र करणं परफेक्टनेस याच्यामध्ये येतो. सिलेक्शन करायला सोपं जातं, चिकित्सा करायला सोपं जातं. समजलं? हे आपल्याला आहे. आप आपके पास रोगी के पूछे बिना उनके मूल रोग के बारे में जानकारी दे सकते हैं. बघितलं, टंग बघितली, नाडी बघितली, पटकन म्हणून विचारू शकता, तुला हायपर ऍसिडिटी आहे का? पेशंट म्हणतो, हो मला हायपर ऍसिडिटी आहे. यच म्हणायला पाहिजे त्यांनी, सच म्हणायला पाहिजे. हे ज्ञान आहे. म्हणून पूर्वीचे चिकित्सक काही न विचारता पटकन पेशंटला सांगायचं, तुला हे झालेलं आहे. आता याच्यामुळे काय होतं बघा, पूछे बिना उसको उनके मूल रोग के बारे में जानकारी दे सकते हैं. चिकित्सक बंधु यह रोग को जांचने की पहली सीढ़ी, जिसके द्वारा केवल आप अपना अलग प्रभाव रोग पर छोड़ दे रहे हैं, बल्कि रोग की जांच की बड़े कम खर्चे में कर सकते हैं. जांच करण्याची फारशी आवश्यकता नाही, कमी खर्चामध्ये जांच करू शकता. समजा एक पेशंट आहे, तुम्ही मराठी बोलणार आहे, तो कानडी बोलणार आहे, तुम्हाला कानडी येत नाही, त्याला मराठी येत नाही, औषध कसं देणार त्या पेशंटला? कसं औषध देणार? त्याला कानडी येत, त्याला मराठी येत नाही, तुम्हाला कानडी येत नाही. पेशंट आहे कानडी, पंजाबी बोलणार आहे, तमिळ बोलणार आहे, इंग्लिश बोलणारा पेशंट आहे, तुम्हाला इंग्लिश कळत नाही. अशा कंडिशन मध्ये तो स्पॅनिश बोलतोय, एक दुसऱ्या कंट्री मधला जर्मन लँग्वेज मध्ये बोलतोय, तुम्हाला काहीच माहित नाही, जर्मनी माहित नाही, कसं त्याचं डायग्नोसिस करणार? दिस इज द मेथड which will give you the perfect diagnosis. तुम्ही न विचारता तुम्ही त्याची जीभ, त्याची पल्स आणि त्याच्या डोळ्यात बघून निदान करू शकता, त्याला काय झालेलं आहे, आणि औषधाची योजना करू शकता. त्याच्यामुळे त्याचा प्रभाव वेगळा पडतो. पेशंट इमर्जन्सी मध्ये आहे, पेशंटला भरपूर प्रॉब्लेम आहे, आपण त्याला काहीच विचारू शकत नाही. तो म्हणतो, डॉक्टर माझं डोकं दुखतंय, डॉक्टर माझं डोकं दुखतंय, डॉक्टर माझं डोकं दुखतंय, मला कसं तरी होत आहे, मला मळमळतंय, मला उचक्या येत आहेत. ही नेव्हर टेल यू एनिथिंग. होमिओपॅथीचा प्रॉब्लेम हाच आहे, होमिओपॅथीचा प्रॉब्लेम हाच आहे. केस टेकिंग इज व्हेरी डिफिकल्ट. हाऊ यू विल टेक द केस टेकिंग? इमर्जन्सी कंडिशन मध्ये केस टेकिंग करता येत नाही. And the success of the homeopathy depend upon the case study. Case taking हे सक्सेस आहे होमिओपॅथी मध्ये. पण इमर्जन्सी कंडिशन मध्ये ते आपल्याला करता येत नाही. अशा कंडिशन मध्ये हाऊ यू विल डायग्नोज द पेशंट? त्या पेशंटला डायग्नोसिस कसं करणार?
त्यांनी पटकन त्याची जीभ बघितली, त्याची नाडी बघितली, तुम्हाला कळलं, औषध योजना लगेच चालू झाली, सुरू झाली त्याची औषध योजना. तुम्हाला लगेच करता येईल, तो काही सांगू शकत नाहीये. पेशंट कॅनॉट टेल यू एनिथिंग. लँग्वेजची डिफिकल्टी आहे. कुणीतरी उचलून आणलेला आहे पेशंट, त्रास होतोय म्हणून, त्याला त्याची बॅकग्राऊंड माहित नाही, त्याची हिस्ट्री माहित नाही, तुम्हाला हिस्ट्री मिळणार नाही, आणि मग तुम्ही औषध कशी करणार. अशा कंडिशन मध्ये these diagnostic method are the superior method for giving medicine. मॉडर्न मेडिसिनचा माणूस करू शकत नाही, जोपर्यंत जाच करत नाही तोपर्यंत औषध देऊ शकत नाही. त्यांच्याकडे मेथडच नाही आहे. तुम्ही बोटाने बघितलं, तुम्हाला लागलं सिंगवान टेम्परामेंटची नाडी आहे, सेकंड मिनिस्कस वर, इंडेक्स फिंगरच्या सेकंड मिनिस्कस वर तुम्हाला नाडी लागायला लागली, तुम्ही लगेच म्हणणार सर्क्युलेटरी प्रॉब्लेम आहे, म्हणून याचं बीपी हाय झालेलं आहे. याच्या सर्क्युलेटरीची रेमेडी आहे A1 आहे. यू गिव्ह A1 इन द निगेटिव्ह लेवल. हाय बीपी आहे, बीपी वाढायला लागलाय, सर्क्युलेटरी प्रॉब्लेम झालेला आहे. माझ्या लक्षात आलं, तुम्ही लावलं, रक्त शुद्ध करणाऱ्या ऑर्गन मध्ये प्रॉब्लेम दिसतोय, किडनी मध्ये प्रॉब्लेम सापडला, टंग बघितली, किडनी एरिया मध्ये प्रॉब्लेम आहे, पटकन S6 सिलेक्शन करणार. S6 200 मी सांगितलेलं आहे की बीपी कंट्रोल करण्यासाठी S6 यूज इन द 200 लेवल. समजून घ्या मी काय सांगतोय, तुला समजून घ्या, पटकन निर्णय घ्यायला येईल, मग ECG काढा, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करा. अँजिओग्राफी करा, ब्लॉक कुठे आहे बघण्यासाठी अँजिओग्राफी. अँजिओग्राफी करायचं आहे, पण इथं तुम्हाला लक्षात येणार आहे की प्रॉब्लेम कशात आहे. यू अंडरस्टँड, आणि ताबडतोब तुम्ही त्याची रेमेडी यूज करणार आहे, पेशंटला रिलीफ इमर्जन्सी मध्ये देऊ शकता. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, आणि म्हणून याच्यावर जर मास्टरी मिळवली तर असा चिकित्सक जगामध्ये नाही की त्याला हातच लावू शकत नाही कोणी माणूस. किती तिकडे MSMD करू दे, PhD करू दे, काय उपयोग नाही त्याचा. डायग्नोसिस द की ऑफ द सक्सेस ऑफ द प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मधली सगळ्यात सक्सेसफुल सिस्टीम कुठल्या आहे तर डायग्नोसिस आहे, निदान करण्याचं तंत्र. आणि कितक्या जलद गतीने निदान तुम्ही करू शकता, इतक्यामध्ये तुमचा सक्सेस नाही. मला मिनिस्कस लागलं, ताबडतोब लक्षात आलं की सिंगवान टेम्परामेंट आहे, आणि मिडल ऑर्डर मध्ये मिडल मिनिस्कस वर नाडी धडकतीये, तर 100% तुम्ही म्हणणार आहे की रक्त वापरणारे, रक्ताला प्रवाहित करणारे ऑर्गन मध्ये डिफेक्ट आहे. इट मे बी हार्ट, इट मे बी ब्लड वेसल्स, काही असू शकतं. आणि हे तुम्हाला कळलं की ताबडतोब तुमच्याकडे रेमेडी मॅटी सरांनी फार सोपं करून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी. मॅटी सरांनी खूप सोपं करून टाकलं. 38 मेडिसिन बनवले. 38 मेडिसिन मधनं कुठली रक्तावर काम करणारी रेमेडी, A1, A2, A3. हार्ट वाटते तुम्हाला, हार्ट धडकन जास्त आहे, A3 तुम्ही वापरू शकता. आर्टियल फ्लो प्रॉब्लेम आहे, A1 वापरू शकता. व्हेनस ब्लॉकेज आहे, A2 वापरू शकता. बीपी बघितलं, डायस्टॉलिक प्रेशर, सिस्टॉल आणि डायस्टॉल आहे, डायस्टॉल जास्त आहे, सिस्टॉल कमी आहे. डायस्टॉलिक प्रेशर वाढलेला आहे, याचा अर्थ व्हेन्स मध्ये प्रॉब्लेम, व्हेन्स मध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही A2 ला देऊन टाका, क्लीन झालं, बीपी नॉर्मल झालं. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की नाडी परीक्षण आणि टंग डायग्नोसिस तुम्हाला रिअल, आणि आयरिड डायग्नोसिस तुम्हाला रिअल ट्रीटमेंट करायला मदत करते. आणि मग तुम्ही ECG काढा, अमुक काढा, तमुक काढा, सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. फार महत्वाची गोष्ट आहे निदान करणं. इट इज द सक्सेस ऑफ द प्रॅक्टिस. निदान परफेक्ट, सक्सेस परफेक्ट. प्रॅक्टिस मध्ये सक्सेस निर्माण होत, आणि विदाउट डायग्नोसिस
यू डोंट नो द टेक्निक ऑफ डायग्नोसिस, काहीही उपयोग नाही. आणि म्हणून याच्यावर मास्टरी करा. त्या गोष्टीवर जर तुम्ही मास्टरी जर केली तर 100% तुम्ही निदान चांगल्या पद्धतीने केल्यामुळं रोगाच्या मूळ आजारावर जाऊन ट्रीटमेंट तुम्ही करू शकता. आणि देन इट विल इन्क्रीज युअर सक्सेस. तुमच्या लाईफ मध्ये सक्सेस वाढवणारी टेक्निक आहे. प्रॅक्टिस मधलं सक्सेस आहे. नाडी परीक्षण, टंग डायग्नोसिस, आयरिस डायग्नोसिस या इम्पॉर्टंट डायग्नोस्टिक टूल आहेत. दर्शन तांडन हा सुद्धा भाग आहे. कसा चालतो, त्याचं शरीरयष्टी कशी आहे, त्याच्यावर पण तुम्हाला कळतं. बोलतो कसा, चालतो कसा, पाल्पिटेशन, स्पर्श करून, स्मेल घेऊन, अत्यंत दुर्गंधी तोंडाला येते, त्याचा वासच तुम्हाला आला, त्यानं तोंड गेलं की भपका जोरात आहे का आला, दुर्गंधी येते दातामध्ये, कुठं सडन पैदा झाले, अन्नाचा घाण वास कुजलेला तोंडाच्या मार्फतीनं बाहेर यायला लागलाय, त्याच्या श्वासाबरोबर तो वास तुम्हाला यायला लागलाय, त्याचा अर्थ त्याच्या स्टमक मध्ये गडबड आहे. प्रॉपर तिथं झालं नाही, चेक केलं, रस बनवणाऱ्या ऑर्गन मध्ये प्रॉब्लेम आहे. जीभ बघितली, जीभ खराब आहे, स्टमक एरियामध्ये मोठा प्रॉब्लेम आहे. पटकन तुम्ही सांगू शकता दिस इज द प्रॉब्लेम आणि तुमच्याकडे रेमेडी उपलब्ध आहे. मॅटी सरांनी फार सोपं करून टाकलं. 38 रेमेडी बनवल्या. 114 वनस्पतीपासून 38 रेमेडीज बनवलेल्या आहेत, ज्या ऑर्गन वर काम करतात. तुम्हाला ऑर्गन कळाला, औषध माहिती झालं, तर चिकित्सा करणं फार सोपं झालं. दुर्गंधी येते, अंगाला दुर्गंधी आहे, त्याच्या पुढे जाऊन चायनीज ॲक्युपंक्चरने तर फार मोठं तुम्हाला संशोधन दिलं. बॉडी स्मेल, कस्तुरी जरका स्मेल, रोटन स्मेल, माशासारखा वास, मातकट वास, त्याच्यावर तुम्हाला डायग्नोसिस दिलंय. 5 एलिमेंट टेबल काढून बघा. जे ॲक्युपंक्चर शिकलेले आहेत त्यांनी 5 एलिमेंट काढून बघा. त्याच्या अंगाला येणारी दुर्गंधी याच्यावर सुद्धा डायग्नोसिस केले. त्याच्यावर सुद्धा डायग्नोसिस केलंय. ऑर्गन शोधता येतं. अंगाला माशाचा वास येते, फिशी स्मेल आहे, लंग काम करत नाहीये. अंगाला मातकट वास येते, मातीसारखा वास येते, किडनी काम करत नाहीये. अंगाला उग्र दर्प येते, आंबट वास, लिव्हर काम करत नाही. बघा काय काय त्यांनी सांगितलंय. वासावर पण निदान करताय. जळका वास येते, बर्निंग सेन्सेशन, बर्निंग सेन्सेशन, गोडसर वास, बॉडीचा येणाऱ्या ओडरवर सुद्धा डायग्नोसिस करता येतं. चायनीज ॲक्युपंक्चर मध्ये तुम्हाला हे दाखवलंय की शरीराला येणाऱ्या दुर्गंधीचं पण अनालिसिस करताय आणि त्याच्यावर तुम्ही डिसाइड करू शकता कुठला ऑर्गन प्रॉब्लेम आहे. म्हणजे इतक्या लेवलला चिकित्सा गेलेली होती, ते आम्हाला माहितच नाही. त्याला आवडणाऱ्या पदार्थ पण डायग्नोसिस करून जातो, त्याच्या इमोशनवर पण डायग्नोसिस करू शकता. म्हणजे किती मेथडनी डायग्नोसिस आहे समजून या. नुसतं पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी उपयोगाचं नाही. दॅट विल बी हेल्पफुल फॉर 10% ऑफ द डिसीज. 90% आर मेटाफिजिकल डिसीज. आणि मेटाफिजिकल मध्ये या गोष्टी तुम्हाला परफेक्ट दाखवतात. अर्लियर डिटेक्शन ऑफ द डिसीज इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुम्हाला पल्स डायग्नोसिस, टंग डायग्नोसिस, आयरिस डायग्नोसिस, दर्शन तांडन स्पर्शन या गोष्टींनी तुम्ही त्याला डायग्नोसिस करू शकता. समजून घ्या, खूप मोठा इश्यू आहे हा. आणि याच्यामध्ये जो माणूस परफेक्ट आहे तो निदानामध्ये सुद्धा परफेक्ट, तो प्रॅक्टिस मध्ये परफेक्ट आहे.
आणि म्हणून निदान हे फार महत्वाचं आहे. सारखं इन्स्ट्रुमेंटच्या मागे लागू नका. आयुर्वेदाचा सत्यानाश करण्याचं कारण इन्स्ट्रुमेंटेशन आहे. आयुर्वेदामधले डायग्नोसिस मेथड्स आहेत, त्या सगळ्या आयुर्वेदामध्ये होत्या आणि याच्यावर निदान करून औषधाची योजना करत होते वैद्य लोक. आज तेच नष्ट झालेलं आहे. वेस्टर्न डायग्नोसिस मध्ये चक्रामध्ये अडकल्यामुळं आयुर्वेदाचा प्रभाव शून्य झालेला आहे. आणि लॉर्ड मेकॅलेला माहित होतं की हे जर आपण बंद केलं, या प्रकारचे डायग्नोस्टिक मेथडला आपण फाटा लावला, तर आपण ॲलोपॅथीच्या या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाय रोवू शकतो आणि आपली मेडिसिन आपण इथे देऊ शकतो. माणसाच्या महत्वापेक्षा औषध विकण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्याला. मानवाची सेवा करण्यामध्ये इंटरेस्ट नाही, त्यांच्या औषधाचा खप कसा करावा त्यासाठी हे जास्त धंदा चालू केला. त्याच्यामध्ये डायग्नोस्टिक मेथडला महत्व आलं. सोनोग्राफी मशीन बनवलं मी, ब्लड अनालिसिस करण्याचे मशीन बनवले. या मशीनाचा खप कसा होणार, हे जास्तीत जास्त युटिलाइज केलं तर याचा खप वाढेल. आणि मग याची युटिलायझेशन करणारे कोण आहेत? डॉक्टर आहेत. मग त्यांच्या बेसिक मेथड्स आहेत त्याच्या आपण बंद केल्या तर ते इन्स्ट्रुमेंटवरच अवलंबून राहतील आणि मग सारखे सारखे रिपोर्ट अनंत रिपोर्ट काढण्याचा धंदा चालू होईल. एक मोठा व्यवसाय ट्रेड समोर आला. हा खेळ होता त्याच्यातला. लक्षात आलं का? हे कमर्शियल माइंड आहे त्यांचं. माणसाचं भलं करण्यासाठी नाही आहे, कमर्शियल माइंड केला. आणि म्हणून काय झालं, याच्यामध्ये फार्मा कंपन्या मोठ्या झाला, डॉक्टर त्याचा गुलाम झाला. मी काय सांगतो ऐकून घ्या. डॉक्टर हे त्या फार्मा कंपनीचे गुलाम आहेत. कारण त्यांची जी ओरिजिनॅलिटी आहे तीच नष्ट केली तुम्ही. त्याची जी क्लिनिकल डायग्नोसिस करण्याची मेथडच बंद केली. त्यामुळे फार्मा कंपनीचे गुलाम झाले तुम्ही. रेडिओलॉजिकल अनालिसिस, पॅथॉलॉजिकल अनालिसिस याच्यामध्ये माणूस गुरफटला गेला. वाईट आहे असं मी म्हणतच नाही, बिलकुल वाईट आहे म्हणत नाही. इट इज अ सपोर्टिव्ह थेरपी फॉर द प्रॅक्टिस. सपोर्टिव्ह म्हणून काम करू शकतं. पण मनुष्य हा त्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे. डॉक्टर हा त्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे. डॉक्टरला निदानाचं तंत्र माहिती असलं पाहिजे. मग समाजाचं भलं होणार आहे, अन्यथा समाजाचं भलं होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्या बेसिक मेथड होत्या, आयुर्वेदाने सांगितलं दर्शन पांडन. दर्शन आहे. डायग्नोसिस इज बाय स्मेल, डायग्नोसिस बाय टच, डायग्नोसिस बाय लुकिंग. लक्षात घ्या. त्यात तंत्र होतं. हे 4 पद्धती होत्या पूर्वी. स्पर्श करून बघायचं, तांडण करून बघायचं, वास घेऊन बघायचं आणि ऑब्झर्वेशन करून बघायचं. दर्शन, तांडण, स्पर्शन या मेथड्स होत्या डायग्नोसिसच्या आणि त्याच्यावर शास्त्र अवलंबून होतं. त्याच्यावर क्लिनिकल डायग्नोसिस करत होते लोक आणि औषधाची योजना करत होते. दॅट इज अ परफेक्ट फॉर अक्यूट डिसीजेस. अक्यूट डिसीज मध्ये ते जर मास्टरी असेल तर अक्यूट मध्ये, इमर्जन्सी मध्ये यू कॅन डायग्नोसिस अँड गिव्ह द पेशंट प्रॉपर मेडिसिन टू क्युअर फ्रॉम दॅट पर्टिक्युलर. लक्षात घ्या. ह्या मेथड इमर्जन्सी मध्ये यूज करायचे आहेत. पेशंट आला तुमच्या समोर, एक लक्षण घेऊन आलेला आहे, इमर्जन्सी क्रिएट झालेली आहे. पटकन नाडी बघितली, पटकन डोळा बघितला, पटकन टंग बघितली, तुमच्या लक्षात आलं, कन्क्लूज केलं, औषध तयार केलं, इमिजिएटली त्याला दिलं. यू कॅन सेव्ह द लाईफ ऑफ द पर्सन. माणसाचं आयुष्य वाचवण्याचं काम करू शकता. पुण्यकर्म. आणि यालाच म्हणतात गॉड. म्हणून डॉक्टरला परमेश्वराची उपमा दिली गेलेली होती. पण आजच्या डॉक्टरला परमेश्वर कुणी म्हणत नाही, कारण तो परमेश्वराच्या लायकीचा नाही. तो परमेश्वराच्या लायकीचा राहिलेलाच नाही, कारण त्यांनी मेन मेथडच बदलली. ज्या नॅचरल मेथड ऑफ डायग्नोसिस त्याच्यापासून बाजूला झाला आणि म्हणून त्याची
क्वालिटी गेली, त्याला कोणी देव म्हणत नाही, त्याला कोणी परमेश्वर म्हणत नाही. आता ते लावून घेतात, आम्ही लोकांचं प्राण वाचवणारे आहे. प्राण वाचवणारा तोच असतो, पहिल्या साईट मध्ये जो काम करतो तो प्राण वाचवणारा. पेशंट ज्या ठिकाणी अप्रोच होतो तिथं जर त्याला प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली तरच त्याचे प्राण वाचू शकतात, अन्यथा कॉम्प्लिकेशन डेव्हलप होतात. आणि डिसीज ड्यू टू द क्रॉनिक लेवल, क्रॉनिक मध्ये पेशंट जातो आणि मग पेशंटचा काहीच भरोसा राहत नाही. म्हणजे जो पहिला अप्रोच करतो तोच डॉक्टर भगवानाच्या रूपात, नंतरचे नाही. फर्स्ट अप्रोच इज व्हेरी इम्पॉर्टंट. इमर्जन्सी मध्ये फर्स्ट अप्रोच, आणि याच्यामध्ये जर तुमची डायग्नोस्टिक मेथड प्रॉपर असेल, तुमच्याकडे डायग्नोस्टिक टूल प्रॉपर जर असतील, तर 100% तुम्ही त्याचे प्राण वाचवू शकता. 100% प्राण वाचवू शकता. हे आहे त्याच्यात टेक्निक. म्हणून हे टेक्निक शिका, त्याच्यावर मास्टरी मिळवा. हे टेक्निक जितक्या पद्धतीनं, म्हणून याला अभ्यास आहे. 1 वर्ष लागेल तुम्हाला पूर्ण स्टडी करायला. पण तुम्ही रोज 5 लोकांच्या नाडी बघितल्या पाहिजेत, त्यांचे सिम्पटम्सशी कोरिलेट केलं पाहिजे, तर तुम्ही मास्टरी मिळवू शकता, अन्यथा नाही. नाडी परीक्षण करण्याची चालू करा, तुम्ही बघायला सुरुवात करा. त्याच्यासाठी आयुर्वेदाने 4 गोष्टी दिलेल्या आहेत. नानात्मक रोग, वाताची 80 लक्षणं आहेत, पित्ताची 40 लक्षणं आहेत, कफाची 20 लक्षणं आहेत. त्या गोष्टीचा पण अभ्यास करा. रसधातूचा प्रॉब्लेम अभ्यास करा, ब्लडचा अभ्यास करा. ते लक्षणावरून तुम्हाला निदान करता येईल. नाडीला कोरिलेट कसं करायचं तर त्यांनी करायचं. पहिलं ते अभ्यासलं आणि नाडी बघायला शिकायला लागला, तर नंतर तुमच्या लक्षात येईल की अशी लक्षणं असताना ही नाडी येते, म्हणजे ही नाडी लक्षणं असताना अशी लक्षणं येतात. हे कोरिलेशन तुम्ही त्याच्यामध्ये शिकू शकता. आणि निदान करून आपल्याकडे औषध योजना आपण करू शकतो. इतके इम्पॉर्टन्स याचा आहे. आणि म्हणून डायग्नोस्टिक मेथड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. कुठल्याही चिकित्सा सक्सेस कशामध्ये आहे, कुठल्याही शास्त्राचं सक्सेस कसं आहे, मेडिकल सायन्स जेवढी आहे त्याचं सक्सेस कशावर अवलंबून आहे, तर डायग्नोस्टिक मेथड किती स्ट्रॉंग आहे याच्यावर ते मेडिसिन स्ट्रॉंग असतं. कारण तुम्हाला मेडिसिनचं नॉलेज भरपूर आहे. ॲलोपॅथी असू दे, आयुर्वेद असू दे, युनानी असू दे, होमिओपॅथी असू दे, इलेक्ट्रो होमिओपॅथी असू दे, पण तुम्हाला निदानच जरी येत नसेल, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द फार्मासिस्ट अँड डॉक्टर? डॉक्टर कोण आणि फार्मासिस्ट कोण? फार्मासिस्टला सगळं नॉलेज आहे, बी-फार्म झालेल्या माणसाला सर्व नॉलेज आहे, पण त्याला निदान करता येत नाही, म्हणून तो डॉक्टर नाही. डॉक्टरला दोन्ही गोष्टी येतात. त्याला फार्मसी पण माहिती आहे, फार्मोडायनॅमिकल ऍक्शन ऑफ द ड्रग माहिती आहे, प्लस त्याला निदान करण्याची ताकद आहे, आणि म्हणून तो डॉक्टर आहे. म्हणून बी-फार्म, डी-फार्म झालेले कंपाऊंडर दे कांट बिकम द डॉक्टर. निदान ज्याला येत नाही तो डॉक्टरच असू शकत नाही. ज्याला निदान येतं आणि ज्याला औषधाचं नॉलेज आहे तोच डॉक्टर आहे. एमडी लावलं म्हणून नव्हे, MS लावलं म्हणून नव्हे, BMS डिग्री लावली म्हणून नव्हे, BHMS डिग्री लावले म्हणून नव्हे. ती सर्टिफिकेट झालं, पण तुम्हाला जर निदानच करता येत नाही तर यू आर नॉट MD. तुम्ही MD नाहीये, तुम्ही MBBS नाहीये. ज्याला निदान करता येत नाही तो डॉक्टर नव्हे. समजून या. प्रॅक्टिकल अप्रोच इज व्हेरी इम्पॉर्टंट. डॉक्टर बनण्यासाठी प्रॅक्टिकल अप्रोच पाहिजे. जो जनरल प्रॅक्टिशनर आहे, जो इमर्जन्सी मध्ये काम करतो तोच डॉक्टर असतो, कारण तो फर्स्ट साईट मध्ये निदान करतो आणि औषधाची योजना करतो. आणि भारतामध्ये हे अत्यंत पॉवरफुल होतं. आज सुद्धा भारतीय डॉक्टरना मागणी आहे. खरेच जे हुशार आहेत त्यांनी हे सगळं जे आत्मसात केलेत, अशा डॉक्टरांचा गौरव फॉरेन कंट्रीज मध्ये पण होतो.
भारतासारखी चिकित्सा व्यवस्था कुठेही नाही. तुम्ही अमेरिका जावा, लंडन जावा, कुठेही पॅरिसमध्ये जावा, मॉडर्न मेडिसिनची भरलेले लोक आहेत, परंतु इमर्जन्सी ट्रीटमेंट ते लोक करू शकत नाहीत. ओरली 100% इन्स्ट्रुमेंटल डायग्नोसिस वर अवलंबून आहे. आज आपण तेच अडॅप्ट करायला सुरुवात केलेली. वेस्टर्न कल्चर काय अडॅप्ट करतो ते हेच आहे. ईस्टर्न कल्चर मध्ये जो भाग होता तो आपण सोडून दिला, वेस्टर्नच्या मागे लागलो. आज तिथं तीच अडचण आहे. आणि म्हणून इंडियन डॉक्टर्स आर सुपिरियर इन द वर्ल्ड. सगळ्या जगामध्ये सुपिरियर डॉक्टर कुठला असेल तर भारतीय आहे, याचा तुम्हाला अभिमान असायला पाहिजे. कारण भारतामध्ये विविध चिकित्सा पद्धती आहेत, विविध गोष्टी आहेत, विविध डायग्नोस्टिक टूल अवेलेबल आहे. आपल्याकडे नाडी वैद्य आहेत, एमबीबीएस नाही आहेत, पण नाडी परीक्षण करून औषध देणारे डॉक्टर्स आहेत. टक बघून देणारे औषध देणारे डॉक्टर्स आहेत, डोळ्यात बघून औषध देणारे डॉक्टर्स आहेत. ही पहा किती मोठं गोष्ट आहे. फॉरेन मध्ये नाही आहे. फॉरेन मध्ये पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, अमुकलॉजी, तमुकलॉजी, बस संपलं, बाकी काही नाही त्याच्याकडे. ते कांट डू इमर्जन्सी प्रॅक्टिस. ते इमर्जन्सी प्रॅक्टिस करू शकत नाही. आणि जे फॉरेन मध्ये राहिले त्यांना लक्षात येतं, पळून येतात भारतामध्ये. त्यांची मुलं अमेरिकेत आहेत, त्यांचे आईबाप पळून भारतामध्ये येतात. कारण तिथं इतका खर्च प्रचंड आहे. इथं आला की 5 मिनिटांमध्ये ट्रीटमेंट मिळतं. 200-250 रुपयामध्ये ट्रीटमेंट करून मोकळे होतात. तिथं गेल्यानंतर $200 लागतात, $500 लागतात, $1000 लागतात. भारतामध्ये सगळ्यात स्वस्त चिकित्सा पद्धती आहे. कारण भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये लोक ते काम करतात. म्हणून तुम्ही शिका. काही एमबीबीएस डॉक्टर असे पण आहेत, ते सगळं शिकतात. ते त्यांना इगो नसतो, त्यांना ज्ञानाशी संबंधित असतो. माझं प्रॅक्टिस सगळ्यात चांगलं कसं होईल याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. आणि म्हणून हे सगळी टेक्निक ते लोक शिकतात. नाडी परीक्षणच्या क्लासला मी बघितलेले एमबीबीएस डॉक्टर येऊन बसतात. आणि कोण शिकवत असतो? गावातला वैद्य शिकवतो नाडी परीक्षण. कुठलाही डॉक्टर नाही, अनुभवाच्या ज्ञानामधनं नाडी परीक्षण शिकलेला असतो. ते शिकण्यासाठी एमबीबीएस एमडी झालेले डॉक्टर पण येतात. ही वस्तुस्थिती आहे, मी बघितलेलं डोळ्यांनी. डॉक्टर वसंत लाड आहेत, हिंदुस्थानचा वैद्यराज म्हणतात त्यांना. ते नाडी परीक्षण शिकवतात, मेक्सिको मध्ये शिकवतात, युएस मध्ये शिकवतात, युके मध्ये शिकवतात. फॉरेन डॉक्टर्सना नाडी परीक्षण शिकवण्याचं काम करणारा डॉक्टर आहे. आणि म्हणून त्या डॉक्टरची डॉक्युमेंटरी निघाली, डॉक्टर पान हिंदुस्तान. डॉक्युमेंटरी काढलेली आहे त्या व्यक्तीचं. आज जगामध्ये आयुर्वेदाचं प्रचार करणारा मोठा डॉक्टर आहे डॉक्टर वसंत लाड. युट्यूब वर जाऊन बघा, गुगल मध्ये सर्च करा, तुम्हाला दिसेल तर तो माणूस किती मोठा आहे. इंडियन फिलॉसॉफी ही हॅज टीच द वेस्टर्न पीपल इंडियन फिलॉसॉफी. भारतीय तत्वज्ञान, आयुर्वेद शिकवला त्या माणसाने. आणि तिथं MSMD झालेले खाली बसलेले असतात, शतरंजीवर बसून शिकतात. मला हे आश्चर्य वाटतं. बघा आमचे MD MS बघा, त्यांना वाटतं आपण जगामधले सगळ्यात मोठे हुशार आहे. नाहीये. ते लोक अनुकरण करतायत, ते आयुर्वेदाचा अभ्यास करतायत. समजून घ्या तुम्ही, म्हणजे त्याच्यामध्ये ताकद किती आहे. त्यांना जाणवलं आज की आपण ते शिकलं पाहिजे. आज आम्हाला जाणीव नाही, आम्ही वेस्टर्न कल्चरकडे धावतो. मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, MD आयुर्वेद आहे, मला नाडी परीक्षण येत नाही, मला टंग डायग्नोसिस कळत नाही, मला आयरिस डायग्नोसिस समजत नाही. मी कोण आहे? MD आयुर्वेद. MD होमिओपॅथी आहे, का शिकत नाही? टंग डायग्नोसिस आणि या गोष्टी केस टेकिंग मध्ये सगळ्यात सोपा मार्ग आहे. एवढं घ्यावंच लागत नाही. इमिजिएटली तुम्हाला समजू शकतं काय काय आहे प्रॉब्लेम. कोरिलेट, यू कॅन गिव्ह द मेडिसिन. मेडिसिनची माहिती असणं म्हणजे डॉक्टर नाही आहे, निदान महत्वाचं आहे. आणि म्हणून याच्यावर मास्टरी मिळवा.
म्हणून याच्यावर मास्टरी करायला पाहिजे. ते जर तुम्ही केला तर यू विल बिकम द सक्सेसफुल होऊ शकता. त्याच्याच मागे सक्सेस आहे. क्लिनिकल डायग्नोसिस त्यालाच म्हणतात, क्लिनिकल डायग्नोसिस, नॉट इन्स्ट्रुमेंटल डायग्नोसिस. चालला ब्लड टेस्ट, चालला युरिन टेस्ट, चालला अमुक, हजारो टेस्ट करतात लोक, काही उपयोग नाही त्याचा. निदानाच्या जवळच येत नाही. फाईल घेऊन येतात माझ्याकडे, मी बघतो फाईल असतात त्याच्यामध्ये. पेन किलर इंजेक्शन घेऊन आलोय, मसल स्टिम्युलेशनचं इंजेक्शन घेऊन आलोय, काही दिसत नाही, पुन्हा दुखतच असतं, पुन्हा प्रॉब्लेमच असतो. अॅक्युप्रेशरने मी डिटेक्ट करतो, 5 मिनिटात मला कळतं गर्भाशयाचा प्रॉब्लेम आहे, चक्कर काय येते तर सर्व्हायकल मध्ये प्रॉब्लेम आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे. अॅक्युप्रेशरने मला शिकवलं कसं तपासायचं. अॅक्युप्रेशरने तपासतो मी. पाय दुखायचं बंद होत नाही, काय वाटेल ते करतोय, ऑर्थोपेडिक जातोय, 100 ठिकाणी झाले, गर्भाशयाला सूज असते, गायनिक प्रॉब्लेम असतो आणि म्हणून पाय दुखत असतो. त्याचं निदानच करू शकत नाही माणूस. इन्स्ट्रुमेंटल डायग्नोसिस नेव्हर डू दिस. हे असं आहे प्रकार. हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे अॅक्युपंक्चरने मला जी माहिती सांगितली त्याच्यावर मी निदान करतो. हँड्स अप विथ दॅट पीपल ज्यांनी ते केलं. खूप फरक पडतो त्याचा. पॉइंट लावतो तसं नाही, मला त्यानं कळतं की काय झालेलं आहे पेशंटला. विदिन 15 minutes I can diagnose the patient, what is the condition and where is the problem. 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही पेशंटला पूर्ण त्याची हिस्ट्री सांगू शकता, 5 मिनिटांमध्ये तपासू शकता. इमिजिएटली औषध दिल्यानंतर बरंच व्हायला पाहिजे. हे थिअरी आहे, लक्षात घ्या. निदानाचं तंत्र हे आहे. हे तंत्र, हे शिकला तर तुम्ही फायद्यात येणार आहे, अन्यथा नाही. आणि मॅटिस सरांनी तर फार सोपं करून दिलं, फार सोपं केलं. 38च कॉम्बिनेशन तुम्हाला शिकवली, 38 रेमेडीज दिली, त्याच्यामध्ये ऑर्गनवर काम करणारी रेमेडीज आहे. आणि तुम्हाला फक्त निदान करायचंय, कुठल्या ऑर्गन मध्ये गडबड आहे तेवढ्या ऑर्गनला तुम्ही स्टिम्युलेशन दिलं तुमच्या ह्याच्यात प्रॉपरली, बरं होऊ शकतं. मेडिसिन बरं करू शकतं. आणि म्हणून डायग्नोस्टिक मेथड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून हे काय म्हणतात की प्रभाव छोड के जाएगा. जो व्यक्ती हे करतोय, अलग प्रभाव सोडून जातात. आता मला लोक म्हणतात एमडी ला समजलं नाही, तुम्हाला कसं काय समजलं? एमडी डॉक्टरला समजलं नाही तुम्हाला काय झालेलं आहे ते तुम्ही कसं सांगू शकता? हा तो मोठा प्रश्न आहे. इट इज अ मिरेकल ऑफ द डायग्नोसिस. हे डायग्नोसिस द मिरेकल आहे. आणि म्हणून तुम्हाला मी म्हटलं काय की राज्याश्रय त्यांना लागतो. ज्याच्याकडे काही नसतं त्याला राज्याश्रय लागतो. ज्याच्याकडे सर्व आहे त्याला राज्याश्रयाची गरजच नाही पडत. रेकग्नाइज करा नाही तर नका करू. जेपी अग्रवाल सर म्हणतात तुम्हाला रेकग्नाइज करायचं असेल तर करा, नाही तर नका करू. करायचं तर करा, नाही तर नका करू. मनीष पाटीदार म्हणतात वाय वी शुड गो टू देम पीपल. आम्हाला रेकग्नाइज करून भीक मागताय कशासाठी? क्रिएट द मिरेकल. पेशंट तुम्हाला रेकग्निशन देणार आहे, पब्लिक तुम्हाला रेकग्निशन देणार आहे, नॉट द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट तुम्हाला रेकग्निशन देत नाही, पब्लिक रेकमेंडेशन करतं. कारण पब्लिक साठी, लोकांसाठी तुम्ही ट्रीटमेंट करताय, लोकांना बरं करण्यासाठी ट्रीटमेंट करताय. आणि त्यांनी पावती दिली तर तुम्ही डॉक्टर आहे, आणि त्यांनी पावती नाही दिली तर तुम्ही डॉक्टर होऊ शकत नाही. कुठली वाटेल ती युनिव्हर्सिटीची डिग्री आणा, पण तुम्हाला जर काही येत नसेल तर तो सांगतो बोगट डॉक्टर आहे. हा डॉक्टर नाही आहे, हा पडित मूर्ख आहे. त्याची लायकी होते, पडित मूर्खाची लायकी होते. पण एकाकडे डिग्री नाही पण परफेक्ट प्रॅक्टिस करतोय, लोकांना बरं करतोय, ते लोक त्याला म्हणतात तू डॉक्टर आहे. हा रिअल वैद्य आहे, हा रिअल डॉक्टर आहे. नॉलेज हॅज अ पॉवर. नॉलेजला पॉवर आहे. डिग्रीच्या त्या सर्टिफिकेटला पॉवर नाही आहे. नॉलेज गॉट द पॉवर.
समजून घ्या. आता नाडी कशी जाचायची त्याच्याबद्दलचं वर्णन आहे. दोनों उंगली की दशा व स्थिति समतल करके रेडियल नाड़ी पर 90 के कोण पर रखो. 90 अंशानं बघायचे आणि दोन्ही समतल करायचं. यात हे मोठं बोट आहे, हे छोटं आहे, पण लावताना काय लावायचं? समतल लावायचं. एकाच त्याच्यावर आलं पाहिजे आणि 90 डिग्रीच्या अँगल मध्ये अशा पद्धतीनं नाडी बघा. म्हणजे जर आपली नाडी बघायची असेल, आता आपली स्वतःची स्वतःला बघायला येत नाही, दुसऱ्याची जेव्हा बघता तेव्हा 90 अँगल करायचं, समतल धरायचं. दोन्ही बोटाची ही जी लेवल आहे ही समतल असली पाहिजे आणि 90 डिग्रीनं नाडी चेक करायची. दोनों उंगली की दशा व स्थिति समतल करके रेडियल नाड़ी पर 90 के कोण पर रखो. म्हणजे साधारण असं येतं 90 अंशाचा कोण. इकडे पकडताना सुद्धा काय करायचं? 90 अंशाच्या कोणानं तपासायचं. हा कोण काय झाला पाहिजे? या पद्धतीनं झालं पाहिजे. बोट समतल रक्षण ठेवायचं. दोन्ही बोट समान ठेवायचे. समान बोट जाईल. समान बोट जाईल. 90 कोण पर रखो. तर्जनी उंगली की अंगूठी की तरफ रखे और मध्यमा उंगली के आर्म की तरफ. म्हणजे मध्यमा इकडे ठेवायची आणि तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर जे आहे ते अंगठ्याकडे करायचं. जैसा दबाव डाले हळूहळू त्याच्यात दबाव चालवायचं, प्रेशर देत राहायचं. कुठल्या प्रेशरला नाडीचं धडकन लागतं ते बघायचं. आता सुपरव्हिलस लेवल, माझी सुपरव्हिलस लेवलला लागत नाहीये, पण मी जेव्हा थोडस प्रेशर इन्क्रीज केल्याबरोबर मला नाडी सापडायला सुरू केली. म्हणजे सगळी सुपरव्हिलस वर लागत नाही, थोडं प्रेशर देऊन तुम्हाला बघावं लागतं. दबाव बढ़ा के जांच करना चाहिए. सही पता लगाने के लिए 2-3 बार दबाव बढ़ा वो कम करके, क्योंकि कई रोगों में नाड़ी ऊपर स्तर पर होती है, कई रोगों में नाड़ी गहरी स्तर पर पाई जाती है. म्हणजे एकतर वरच्यावर असते सुपरव्हिलस असेल किंवा डीप लेवलला असेल. आणि ही प्रक्रिया 3 ते 4 वेळा करायची है. बार बार आभास के बाद हम किसी उंगली पर ज्यादा दबाव है उसका आभास करवा देती है. अब दबाव थोड़ा कम करके उन्हीं उंगली का कोण 90 से 70 फीट 80 के बीच में लेकर आए. म्हणजे पहिल्यांदा बघायची 90 डिग्री मध्ये आणि मग थोडासा अँगल चेंज करून चेक करायचा. थोडासा अँगल चेक करून चेक करायचं. म्हणजे पहिल्या सुरुवातीला काय बघायचं? 90 डिग्रीचा कोण करून चेक करायचं आणि 3-4 वेळा प्रेशर सोडून दाबून चेक करायचं. 2-3 वेळा ते करायचं. 4 वेळा करायचं. 3 ते 4 वेळा दाबून बघायचं, प्रेशर कमी जास्त करून. मग तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणी एक विशिष्ट प्रेशरला नाडी जाणवायला लागते बोटाच्या खाली. 90 से 75 डिग्री से 80 डिग्री के बीच में लेकर आए और अब फिर दबाव को कम ज्यादा करके प्रक्रिया का निर्वहन करते हुए नाडी की धड़कन का आभास करें. हे वर्णन काय दिलंय की पहिलं 90 डिग्रीला दाबायचं आणि प्रेशर देऊन बघायचं. 90 डिग्री वर बोट ठेवून प्रेशर तपासायचं. हम्म 90 डिग्रीवर तपासायचं. थोडं प्रेशर कमी जास्त करून बघायचं. ज्या वेळेला तुम्हाला नाडी सुचवेल त्यावेळेला सोडून द्यायचं आणि मग 75 ते 80 डिग्री चेंज करायचा, अँगल चेंज करून बघायचं. अगर रस की उंगली पर धड़कन तेज होती है तो मान ले रसजन्य रोग है. अब बार रक्त और रस दोनों को जानने देते हैं तो फिर अग्नि तर्जनी व मध्यमा उंगली के 3 मिनिट्स को जांचने का खेळ सुरू करीये. नंतर मिनिस्कस चेक करायला जाईल. पहिल्यांदा काय चेक करायचं? कुठल्या बोटाकडे नाडी लागते आणि मग त्याच्यानंतर मिनिस्कसला कुठल्या नाडी लागते हे बघायचं. खेळ शुरू करे. ना केवल आनंद ले बल्कि रोगी की जांच की प्रक्रिया में आत्मसंतुष्टि महसूस होती है.
इसी पूरी प्रक्रिया में आप रोग का सही निदान कर पाने से सफलता प्राप्त कर लेते हैं। रोगी के रोग के समय रहते लाइलाज होने से रोक लेते हैं, क्योंकि रोग की जांच अगर समय पर हो जाए तो आगे आपके पास महात्मा मैटी जी ने महात्मा मैटी की बेटी इलेक्ट्रो होम्योपैथी साथ तो है जो रोग को समूल नष्ट करने की ताकत रखती है, यह बताने में मुझे आवश्यकता नाही आहे. एकदा नाडी परीक्षण झालं, एकदा तुम्ही डायग्नोसिस केलं की तुमच्या जवळ मॅटी सरांनी अशी खजिना दिलेला आहे की या खजिनाचा वापर करून रोगाची समूळ रोग नष्ट करण्याची ताकद तुमची. तर नाडी विज्ञानाचं महत्व काय आहे, का नाडी विज्ञान करायचं हे पण महत्व असलं पाहिजे ना. नाडी विज्ञान इस समय के प्रचलित, जब हमारे पास रोग की पहचान व जांच करने हेतु किसी प्रकार का परीक्षण, एक्सरे, अल्ट्रासाउंड, सीटी, एमआरआई, कैट इत्यादि नहीं थे. नाडी परीक्षण डेव्हलप का झालं तर त्यावेळेला एक्सरे, अल्ट्रासाउंड, सीटी स्कॅन, एमआरआय हे आपल्याकडे काहीही नव्हतं. त्यावेळेला सुद्धा निदान करत होते. तब रोगी को जांचने का एकमात्र तरीका सिर्फ नाड़ी परीक्षा के माध्यम से पूर्ण होता था. मगर आज आधुनिक युग में ये विद्या लुप्त प्राय हो चुकी है. प्राचीन चिकित्सा प्रणाली में इस बात पर पक्का प्रमाण मिलता है कि रोगी की जांच नाड़ी को पढ़कर जांच कर होती है. जैसे आयुर्वेद में वात पित्त कफ का निरीक्षण कर रोगी का मूल कारण पहचाना जाता था. इलेक्ट्रो होम्योपैथी में रोग की जांच का प्रमुख बिंदु केवल प्रकृति के निर्धारण से चला जाता है, परंतु प्रकृति का आकलन करने के साथ एक सही व लंबे अभ्यास की जरूरत रहती है. अगर हम इस विद्या के साथ नाड़ी विज्ञान का पृष्ठ भी संलग्न कर देते हैं तो ये चिकित्सक को रोग जांचने में एक अच्छी मदद मिलती है. सिर्फ थोड़े अभ्यास के साथ हम रोगी की पहचान करके उसका रोग का निदान 100% कर सकते हैं. आता तुम्हाला मगाशी मी सांगितलं की इमर्जन्सी डिसीज आहे आणि तुम्हाला औषधाची योजना करायची, काय करा. बघायला वेळच नाहीये. सिटी स्कॅन, एमआरआय, फालतू सगळे एक्सरे बिक्सरे करण्याचे तुमच्याकडे वेळच नाहीये. पेशंटची परिस्थितीच नाहीये त्याची. आणि तुम्हाला नाडी परीक्षण येते, तुम्ही नाडी बघितली, जीभ बघितली, आयरिश बघितलं, पटकन तुम्ही औषधाची योजना करून त्याचे प्राण वाचवू शकता. हे सगळ्यात महत्वाचं आहे. इन स्पाइट ऑफ द डेव्हलपमेंट इन द डायग्नोस्टिक मेथड, एक्सरे, एमआरआय, सिटी स्कॅन, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी हे सगळं तुमच्याकडे जरी असलं तरी जुन्या पुरातन मेथड आर द सुपिरियर दॅन ऑल दिस थिंग. ज्या पूर्वीच्या निदानाच्या पद्धती होत्या त्या सुपिरियर होत्या. अँड दॅट वॉज द स्किल ऑफ द डॉक्टर. त्यावेळेला स्किलफुल डॉक्टर होते, क्लिनिकल प्रॅक्टिस करत होते ते लोक. आणि आज काय झालंय, ती विद्याच लुप्त झाली आहे. ते शिकवायला कोणी मागतच नाही. ना आयुर्वेद कॉलेजमध्ये शिकवलं जातं आणि बाकीच्या चिकित्सा पद्धतीत सुद्धा वाढवाच आहे त्याचा, शिकवलंच जात नाही. लक्षात घ्या तुम्ही. आयुर्वेद कॉलेज शिकवत नाही, एमडी आयुर्वेद झालेला नाडी येत नाही बघायला. ही वस्तुस्थिती आहे. आयुर्वेदाचा स्नातकोत्तर कोर्स आहे, डॉक्टर ऑफ मेडिसिन स्वतःला म्हणून घेतो तुम्हाला, पण त्याला नाडी परीक्षण येत नाही. आणि म्हणून तो काय करतो, मॉडर्न मेडिसिनच्या मागे लागतो. स्वतःची औषध योजना करता येत नाही, त्याला ज्ञानच नाही त्याचं. कारण वात पित्त कफ किंवा पंचमहाभूत तपासल्याशिवाय औषधाची योजनाच होत नाही. आणि म्हणून तो काय करतो, ॲलोपॅथीची मेडिसिन प्रिस्क्राइब करायला लागतो. डॉक्टर ऑफ मेडिसिन इन आयुर्वेद आहे, तो ॲलोपॅथीचं काम करतो. कारण त्याला निदानच करता येत नाही. आयुर्वेदाप्रमाणे कुठल्याही रोगाचं निदान त्याला करता येत. आणि मग आपण कशाला नाव ठेवायचं. माझं अनुकरण करणारा, मी इलेक्ट्रोपॅथीचा डॉक्टर आहे आणि मी ॲक्युप्रेशर वाला माणूस आहे, मी ॲक्युप्रेशर वाला माणूस आहे, मलाच काही येत नाही. मुलांनी कोणाकडे बघायचं. काल मोगली सरांनी मुद्दा काढला की लोक त्या शास्त्राकडे जातच नाहीत.
वळतच नाही. त्याचं कारण आहे की मीच कमी आहे. माझ्या कोगड्याकडे बघूनच तो माणूस त्याच्यात उतरत असतो. त्याला वाटतं ह्याच्यामध्ये काही नाही आहे, हीच डिग्री घेतली पाहिजे. हे जे मनामध्ये जे निर्माण झालेले ते काय आहे, आम्ही स्वतः त्याला जबाबदार आहोत. आम्ही स्वतःला जबाबदार आहे. म्हणून अशी परिस्थिती होते. MD आयुर्वेद आहे, तोच काही करत नाही. तर नवीन मुलगा काय करणार? त्याला MD आयुर्वेद करून तो ॲलोपॅथीच करतोय, त्याला आयुर्वेदच येत नाही. काय उपयोग आहे त्या शास्त्राचा शिकण्याचा? मग काय आहे, मार्क कमी पडतात, नीट मध्ये स्कोर होत नाही, आर्थिक स्थिती चांगली नसते, प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकत नाही. अशा कंडिशन मध्ये तो काय म्हणतो, ठीक आहे बाबा, MBBS नाही मिळालं तर आपण BMS ला जाऊया. आता त्याच्यापेक्षा सुद्धा मार्क कमी आहेत, त्याच्यापेक्षा सुद्धा मार्क कमी आहेत, तर तो कुठे जाणार? होमिओपॅथीला ऍडमिशन घेणार. त्याच्यापेक्षा मार्क कमी आहेत, BPT ला ऍडमिशन घेणार. त्याच्यापेक्षा मार्क कमी आहेत, योगा नॅचरोपॅथीला ऍडमिशन. ते लक्षात घ्या काय व्हायला लागलं. मला कुठूनही डॉक्टर व्हायचं आहे. पहिला प्रेफरन्स ॲलोपॅथी, सेकंड प्रेफरन्स आयुर्वेद, तिसरा प्रेफरन्स होमिओपॅथी, चौथा प्रेफरन्स BPT, पाचवा प्रेफरन्स योगा नॅचरोपॅथी, सहावा प्रेफरन्स ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर. म्हणजेच समाजामध्ये विषमता डेव्हलप केली. कारण जे जे डॉक्टर त्याच्यात एक्सपर्ट होते त्यांनी कुठलंच मिरॅकल केलं नाही. त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की या चिकित्सा पद्धती कुचकामी आहेत, त्यापेक्षा ॲलोपॅथी बरं आहे, आणि म्हणून सगळे ॲलोपॅथीच्या मागे पळायला लागले. कारण जे आपलं मेन डायग्नोस्टिक टूल होतं तेच आपण नष्ट केलं. पौराणिक जे नाद होतं तर नाडी परीक्षणाचं किंवा टंग बघायचं किंवा आयरिश बघायचं, हे नॉलेजच आपण घेतलं नाही. त्यामुळे तुम्ही कसे सक्सेसफुल डॉक्टर होणार? आणि तुम्ही सक्सेसफुल डॉक्टर न झाल्यामुळे तुम्ही नाईलाजानं ॲलोपॅथीचं प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. आणि त्यामुळं लोक तुमच्याकडे बघायला, लक्षात घ्या, तुमच्याकडे बघून ती माणसं ठरवतात. तर हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे नाडीचं जे महत्व आहे ते यासाठी नाडी परीक्षण, टंग डायग्नोसिस, आयरिश डायग्नोसिसचं महत्व आहे. इलेक्ट्रोहोमियोपैथी का मूल सिद्धांत रक्त व रस है, इसीलिए 2 उंगली के द्वारा हम मनुष्य की नाड़ी पढ़कर उस रोग की जांच का आकलन कर सकते हैं. हमारे देश में 30 से 40% आबादी आज भी गरीबी की रेखा के नीचे रहती है, और कई बार जब गरीब को कोई रोग हो जाता है तो आज के आधुनिक युग के जांच के निर्धारण मापदंडों में गरीब के कारण नहीं अपना सकता, जिसके कारण या तो वो इलाज नहीं कर पाता, या फिर कई बार रोग की सही जांच न होने पाने से वजह से इस सही इलाज नहीं करना पाता. परिस्थितीत 30 ते 40% लोक गरिबीच्या खाली, रेषेखाली आहेत. ते मॉडर्न मेथड्स वापरू शकत नाहीत, त्यामुळे ते चिकित्सा पण करत नाहीत. आणि म्हणून त्यांचे सही इलाज होत नाही, हे त्याचं अस्तित्व आहे. छोटी छोटी बीमारी का विकलांग रूप धारण करने के बाद नाइलाज अवस्था में पहुंच जाते हैं. त्यांच्याकडे काहीच औषध नसतं, काहीतरी किरकोळ किरकोळ कुठेतरी काहीतरी घेऊन ते बरं करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यात बरं होत नाही आणि रोग वाढत जातो, बळावतो, आणि काय होतं, नाइलाज रोग म्हणतो, त्याला इलाजच नाही राहत, अनक्युरेबल डिसीज होतो. पण प्रॉपर त्याचं जाच न झाल्यामुळं आणि जाच करायला त्याच्याकडे पैसे नसल्यामुळं तो मॉडर्न मेथडकडे जात नाही. जे काही जवळपास पेन किलरची गोळी आणून खा, अमुक खा, खा, अशा पद्धतीची बिहेवियर चालू होती. आणि प्रॉपर ट्रीटमेंट न गेल्यामुळे त्या रोगाचं विकराळ रूप धारण होतं आणि ते नाइलाज होतं. अगर इलेक्ट्रो होम्योपैथी के चिकित्सक इन रोगों के लिए वरदान बन सकते हैं. तुम्हाला काम करायला मार्ग कुठे आहे? 30 ते 40% आबादी जी दारिद्र्य रेषेखाली आहे, त्यांची परिस्थिती नाही आहे
मॉडर्न मेडिसिन घेण्याची, त्यांच्यावर इलाज करून पैसे कमवू शकता तुम्ही. प्रेशर करा, पंक्चर करा, इलेक्ट्रोपॅथीची मेडिसिन घ्या, फक्त तिकीटचा आहे. म्हणजे 30 ते 40% तुम्ही तुमचं काम करू शकता. इलेक्ट्रो होम्योपैथी चिकित्सकीय रोगों के लिए वरदान बन सकते हैं, क्योंकि नाड़ी की जांचने का विशेष व्यय नहीं होता. नाडी बघून किंवा टंग बघून किंवा आयरिश बघून काही खर्च येत नाही. औषधाला लागतो तेवढाच खर्च त्यांना येणार आहे. आणि तुमची जी काही फी आहे बेसिक 100 रुपये 200 रुपये तेवढंच द्यावं लागतं. मॉडर्न मेथडच्या रक्ताची जांच करा, एक्सरे काढा, अमुक करा, MRI करा, CT स्कॅन करा, या सगळ्या टेस्ट अवॉइड करता येतात फक्त नाडी परीक्षण केल्यामुळे. त्यामुळे त्यांचा कुठलाही पैशाचा व्यय होत नाही. इझिली ते ट्रीटमेंट घेऊ शकतात. जर तुम्ही बघितलं आत्ताचे जे प्रिस्क्रिप्शन बघितलं तर टेस्टिंग मध्ये 4000 रुपये खर्च, औषधाचा खर्च 500 रुपये असतो. 4500 रुपये बिल. अगदी डॉक्टरचे 300 रुपये जरी टाकले तर 800 रुपयेच खर्च होतो. 5000 कुठे आणि 800 रुपये कुठे, विचार करा. हाँ, शुरुआत में चिकित्सकगण यह ध्यान रख सकते हैं कि जब अंग व तंत्र का आकलन नाड़ी प्रकृति को पढ़ने के बाद हो जाता है तो सिर्फ उसी अंग तंत्र के साथ मेल खाते हुए कुछ निरीक्षण करवा सकते हैं. आपण एखादं परीक्षण करू शकता, एवढा खर्च येत नाही. आज बघतोय फाईलच्या फाईल भरलेली असते रिपोर्टने, सगळे रिपोर्टच असतात ते. म्हणजे फाईलचं वजन केलं तर त्याच्यात कागद नुसते रिपोर्टचे कागद आहेत. औषध फक्त कमी असतं, निरीक्षणच जास्त. आणि मग पेशंट म्हणतो 20,000 रुपये झाले आतापर्यंत खर्च, 40,000 रुपये खर्च झाले, तुम्हाला द्यायला माझ्याकडे पैसेच नाही. म्हणजे जी चिकित्सा करायची आहे त्या चिकित्सेला द्यायला पैसे नाहीत माझ्याकडे. टेस्टिंग वर एवढा खर्च झालेला असतो. इसी प्रकार म्हणजे मेल खाते कुछ निरीक्षण करवा सकते हैं ताकि रोगों को ये विश्वास हो जाए कि जो आप बता रहे वही सही है. आजकाल हाच प्रॉब्लेम आहे की तुम्ही नाडी परीक्षण करून बघितलं पण लोकांना म्हणतात रिपोर्ट काढू का सर. जो पण रिपोर्ट काढत नाही त्याच्यामध्ये काही दिसत नाही तोपर्यंत मला रोग झाला म्हणतच नाही. आणि जो रिपोर्ट काढत नाही तो डॉक्टरच नाही, अशी संवेदना आजच्या जगामध्ये झालेली आहे. म्हणजे जो रिपोर्ट जास्त काढतो तो मोठा डॉक्टर, जो रिपोर्ट काढत नाही तो डॉक्टरच नाही. पण उलटी आवाज असतो, जो रिपोर्ट काढत नाही, जो नॅचरल मेथडने डायग्नोसिस करतो तो खरा डॉक्टर असतो. 50 रिपोर्ट काढून काही न करणारा हा कंपाऊंडरचे सुद्धा लायकीचा नाही. आणि म्हणून काय करायचं, तुम्ही डायग्नोसिस केलं की स्टमकला प्रॉब्लेम आहे, सोनोग्राफी करून बघा स्टमकची, एंडोस्कोपी करून बघा स्टमकची, आतमध्ये तुम्हाला अल्सरेशन सापडले, तुम्ही केलेलं निदान परफेक्ट होतं. मग तो म्हणतो बरोबर आहे, डॉक्टर फार हुशार आहे. अरे काही न करता त्याने मला सांगितलं, तपासलं तर तेच सापडलं. माझ्याकडे एक केस होती, फायब्रॉइड आहे, मला 100% माहित होतं की युटरीन फायब्रॉइड आहे तिला. मी ॲक्युपंक्चरनं टेस्ट केलं तिला, ॲक्युप्रेशर पॉइंट प्रेशर घेऊन बघितलं, त्यानंतर मी परीक्षण केलं. मला असं आढळलं की युटरस मध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून पाय दुखत होता. माझ्याकडं पाय दुखण्यासाठी ते आलेली होती, बाकीच्या सगळे कानाला पॉइंट लावते, इकडे लावते, बरं होत नव्हतं. म्हणून मला संशय आला की याच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये प्रॉब्लेम आहे. बाई तयारच नाही करायला, बाई तयारच नाही करायला. मी निदान केलं होतं की युटरस मध्ये फायब्रॉइड आहे.
माझ्या ॲक्युप्रेशरच्या टेक्निकने मी स्टडी केलेला होता की युटरस मध्ये युटरीन फायबर आणायचे. परीक्षण करायला तयार नाही. नंतर तिने परीक्षण केलं तर युटरस मध्ये गाठ सापडली. लक्षात घ्या. तसं कितीतरी वेळा माझ्या बाबतीत होतं. पाय का दुखतोय तर युटरस तू जाते, बल्कि युटरस. आणि मला माहितीये लिव्हर गॉल ब्लॅडर तिथनं जाते, स्प्लीन मेरिडियन तिथून जाते, किडनी मेरिडियन तिथून जाते. आणि त्या 3 मेरिडियनला डिस्टर्बन्स झालेला. सतत पाय दुखणे, डोकं दुखणे अशी अवस्था असते. असं सिम्पटम असतं. नाडी परीक्षण केलं तर तेच दिसतं तुम्हाला. टंग बघितली. माझं आयुर्वेदाचं माझं ॲक्युपंक्चरचं जे टेक्निक आहे पाल्पिटेशन करण्याचं, हातावर मी पाल्पिट केलं, लॅक्ष्यू पॉइंट फ्रंटचे पॉइंट चेक केले, करस्पॉन्डन्स वर तपासलं. त्यानंतर आयुर्वेदाप्रमाणे जे करस्पॉन्डन्स आहे, मेरिडियन सिस्टम आहे, त्याच्यावर तपासल्यानंतर मला ते सापडलं की तिच्या युटरस मध्ये प्रॉब्लेम आहे, युटरस मध्ये गाठ आहे. आणि त्यामुळे सतत तिचे पाय दुखत होते. द रिझन डायग्नोसिस आपण करू शकतो. मग कन्फर्म केलं तर फायब्रॉइड 100% होतं. त्याला म्हणतात निदान. 5 मिनिटात निदान करू शकतो. दुसरी अशी केस होती. खेडेगावात आमचा मित्र डॉक्टर माळी प्रॅक्टिस करत होते. त्यावेळेला त्यांच्याकडे होती ती दाखवायला आली. जीपी वाल्यानं सांगितलं की ऑर्थोपेडिक कडे जा. म्हणून ती विचारायला आली होती की कुठल्या ऑर्थोपेडिक कडे जाऊ. मी बसलो होतो तिथं. मी पटकन म्हटलं हात द्या. बघितलं तर मला युटेरियन एरियामध्ये सेन्सिटिव्हिटी जाणवली. मी तिला प्रश्न विचारला की तुला वारंवार थंडी वाजून ताप येतं. हो की डॉक्टर, मला युटीआय युरिन ट्रॅक इन्फेक्शन होतंय. मी म्हटलं तुझं पाय दुखण्याचं मेन कारण तेच आहे, तुझ्या युटरस मध्ये इन्फेक्शन आहे आणि म्हणून तुझे पाय दुखताय. समजून घ्या. ऑर्थोपेडिक कडे जाणारा पेशंट होता. जीपी वाल्याने पाठवून दिलं, दुखत नाही, दाखवून येतात तिकडे. एक्सरे केला असता, सगळं केलं असतं, फाईल मध्ये काहीच सापडलं नसतं. मग आपल्या पेन किलर गोळ्या, मसल स्टिम्युलंटच्या गोळ्या देऊन मोकळं केलं असतं. पण त्याचं निदान तिच्यावर झालं नसतं. निव्वळ ॲक्युप्रेशर मध्ये मला कळलं की तिच्या पर्टिक्युलर एरिया सेन्सिटिव्ह झालेला आहे. आणि 100% ची गॉट युटीआय. युटीआय तिला 100%. युटीआयचं मेडिसिन दिल्यानंतर बरं झालं. मला सांगायचं काय की अशा पद्धतीने करता येतं. मी निदान केलं, त्याला कन्फर्म केलं. सोनोग्राफी केल्यावर दिसलं युटरसला सूज आलेली होती. लक्षात घ्या. हे असतं. म्हणून त्याने काय सांगितलं, विश्वास हो जाएगा वो आपकी बात है तो सही है, ऐसा करने को आपको पूरे शरीर अंग तंत्र के परीक्षण करने की आवश्यकता नहीं पडेगी. उगीच विनाकारण सगळे टेस्ट, स्पाईनचे टेस्ट करतात, ब्रेनचे टेस्ट करतात, युरिन टेस्ट करतात, अमुक टेस्ट करतात. गरज नाही ना त्याची. त्याच्यातलं धन वाचणार आहे, त्याचे पैसे वाचणार आहेत त्याचे. पिक्युलर टेस्ट सांगितली, पॉझिटिव्ह आली, तुम्ही सांगितलं निदान पॉझिटिव्ह आहे, उपचार सुरू करू शकता. दुसऱ्याचं काही तंत्राचा तुम्हाला विचार करण्याची आवश्यकता नाही. इस प्रकार आप रोगी की बहुत सारा धन बचाने में उसकी मदद कर सकते हैं, जिसके चलने आप उसका अपना इलाज करवाए, ये तो अपरोक्ष रूप में मदद भी कर सकते हैं. यही बहुत बड़ा महत्व है. नाड़ी विज्ञान मनुष्य के जीवन में आप यह ज्ञान जब प्रकृति की जांच के साथ जुड़ जाएंगे तो केवल आपको प्रख्यात बनाने में बल्कि आपको अपनी अलग पहचान दिलाने में सक्सेस करेगा. समझून घ्या. तर आज इथं थांबूया. उद्या पुढचा चॅप्टर घेऊ. सर
एखाद्याचं सकाळी उठल्या उठल्या सगळं अंग दुखतं, पुन्हा दिवसभर फ्रेश असतं. बघा ना, रसधातूचा प्रॉब्लेम आहे. साधं सिंपल लॉजिक आहे, रसधातू बिघडलेला आहे त्याचा, म्हणून पूर्ण अंग दुखत असतं त्याचं. हम्म. त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीमच चांगली नसते, संडासला होत नाही, कॉन्स्टिपेशन असतं त्याला, ऍसिडिटी असते. तुम्ही बघितलं तर तुम्हाला 100 रिझल्ट सापडेल. नाडी बघितल्यावर तुम्हाला सांगेल की रसधातू बरोबर होत नाहीये तयार, रसाची नाडी मिळणार आहे. होल बॉडी पेन इज रिलेटेड टू दॅट. रसधातू बिघडलेला असतो. आमवात असतो, त्याला आमवात आयुर्वेदामध्ये शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून होल बॉडी पेनिंग हे रिझल्ट काय असतं, रसधातू बिघडल्याचं लक्षण. अशा पेशंटला काही करायचं नाही, जनरल टॉनिक नॅचरल टॉनिक उचलून द्या, आपोआप पेशंट बरा होऊन जातो, काही करण्याची गरज नाही. आणि म्हणून बेसिक योजना आहे इलेक्ट्रोहोमिओपॅथी, S1 बिफोर मील, S10 आफ्टर मील, S लास्ट नाईट. त्यानंतर C प्रभाकर सरांनी एक रेमेडी तयार केली, S13 तयार केलं, मेटाबॉलिक रेमेडीज करून टाकली. त्याच्यामध्ये किडनीवर काम करणारी पण रेमेडी ऍड करून टाकली. हा बोला अवधूत बने. हा सर, ह्या नाडीमध्ये आपण तुम्ही बोला नाडी लागणार त्याखाली, ते काय आपण त्यामध्ये फील काय करायचं असतं तिथे? कधी म्हणजे तिथे असं बेडूक हंस किंवा साप असं काय फील आहे का त्यामध्ये? आपल्यामध्ये ते नाहीये, ते आयुर्वेदामध्ये आहे. आयुर्वेदामध्ये त्यांनी काय सांगितलं, आयुर्वेदाने त्याला काय सांगितलं, आयुर्वेदाने त्याला काय सांगितलं की जी बेडकासारखी उडणारी नाडी आहे ती पित्त नाडी आहे. ओके. सर्पासारखी सर्प गतीने चालणारी नाडी ही वात नाडी असते, आणि हंसाच्या गतीने चालणारी नाडी ही कफ नाडी. कफ नाडी आहे. आता कफ नाडी म्हणजे काय येणार, रसधातू. स्लगिशनेस, लेझीनेस, स्लो प्रोसेस हे लिम्फॅटिक टेम्परामेंटची लक्षणं आहेत. म्हणजे या ठिकाणी लिम्फचा प्रॉब्लेम आहे. फास्ट पळते नाडी पित्त नाडी आहे, किंवा सर्पगतीनं पडणारी नाडी आहे, ही सिंग्वाइन टेम्परामेंटची नाडी आहे. हे साधं सिंपल तुम्हाला त्याच्यावरनं कळतं, म्हणजे त्याची गती तुम्ही कोरिलेट करू शकता सगळ्या गोष्टी. ओके. कारण आपल्याकडे 2च टेम्परामेंट आहे, सिंग्वाइन अँड लिम्फॅटिक टेम्परामेंट, आणि मग बिग टेम्परामेंट आहे. आता बायलस टेम्परामेंट कधी येणार, नाडी जर बेडकासारखी उडत असेल तर बायलस टेम्परामेंट आहे, पित्त दोष झालेला आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 3 प्रकारे तुम्ही त्याला बघा, नाडी परीक्षणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी या तुम्ही ऍड करू शकता, त्याच्यामध्ये 100% ऍड करू शकता. काही वाया जात नाही नॉलेज, तुम्हाला मी तेच सांगतो, कुठलंही नॉलेज वाया जात नाही. तुम्हाला बेडकासारखी उडत जाणारी नाडी लागली, 100% पित्त आहे त्याचं, म्हणजे रसधातू बिघडलेला आहे, रक्त बिघडलेलं आहे त्याचं. सनिपातिक नाडी असते, रक्त बिघडलेलं असतं, म्हणून पित्त नाडी लागते. आणि कफ जर रक्तामध्ये वाढलेला असेल तर तुम्हाला हंस गतीची नाडी लागते, आणि वात वृद्धी झालेली असेल, स्पीड वाढलेला असेल तर तुम्हाला सर्प गतीची नाडी मिळते, की जी हाताला लागतच नाही. सर्पगती म्हणजे काय, सापाला पकडू शकता का तुम्ही? नाही. तसंच आहे, ती नाडी पकडताच येत नाही, म्हणजे लागते जाते, लागते जाते, भास होतोय आभास होतोय जातोय, आभास होतोय जातोय, ही जी प्रक्रिया असते ती कसली नाडी असते, वाताची नाडी असते. सूक्ष्म असते, थ्रेड लाईक असते, बारीक असते. ओके. अनेक प्रकारे डायग्नोसिस करू शकता, नाडी परीक्षण अनेक प्रकारे करू शकता. आता मला तुम्ही सांगा, सर्क्युलेशन बॉडीचं कमी झालं तर काय होईल? जाधव सरांनी प्रश्न विचारला, सकाळी उठल्यावर अंग दुखते त्याचं. सर्क्युलेशन कमी झाले. सर्क्युलेशन कमी झालं,
स्ट्रेट वे म्हणजे बॉडीचं लंग सर्क्युलेशन कमी आहे. लंग्स आणि सॉरी हार्ट आणि त्या रिलेटेड प्रॉब्लेम. हा असू शकतं ना. चायनीज अक्युप्रेशरनं फार सोपं उत्तर दिलंय, स्प्लिट क्यू डेफिशियन्सी. स्लगिशनेस. रस शुद्धच झाला नाही, रस्ता अडकूनच पडला सगळीकडे. आणि म्हणून तर जनरल टॉनिक तयार केलं आपण. जनरल टॉनिक, नॅचरल टॉनिक तेच काम करतात, ते दिलं कीच बरं होते पेशंट. काही द्यायची गरज नाही तुम्हाला दुसरं. आणि म्हणून आपल्या सिस्टम मध्ये S1 बिफोर मील, S10 आफ्टर मील, रात्री S द्या. आणि एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितला, S1 A1 S 30 डायल्युशन मध्ये देऊन टाका. तुम्हाला हे प्रकार आहे तो बंद होतो त्या पेशंटचा. सिंपल आहे, सिंपल टेक्निक आहे. S1 इज अ युनिव्हर्सल रेमेडी. वर्क ऑन होल द बॉडी. रस धातूवर काम करणारी रेमेडी आहे. त्याच्यामध्ये नक्सभूमिका आहे. नक्सभूमिका इज युनिव्हर्सल रेमेडी. रस आणि रक्ताचं शुद्धीकरण करणारं जनरल टॉनिक आहे. त्यामुळं रस आणि रक्त शुद्ध केला की हे सगळे सिम्पटम निघून जातात. म्हणजे तुम्ही जनरल टॉनिक, नॅचरल टॉनिक आणि एसलॉस रात्री जर दिलं तर पेशंट उत्तम होतो. बॉडीचं पेनिंग बंद करताय. ठीक आहे, थांबूया इथे. हो सर, धन्यवाद. ठीक आहे, ठीक आहे. ओके. थँक्यू सर. हा, थँक्यू. थँक्यू सर.